हॅलो, माझं नाव धनंजय आणि तुमचं सगळ्यांचं प्रयास एज्युकेशनमध्ये खूप खूप स्वागत. करंट अफेअर्सचं जे पहिलं सेशन आपलं झालं 28 सप्टेंबरच्या MPC प्रिलिमच्या अनुषंगाने, त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. त्या अनुषंगाने मी कमेंट बॉक्समध्ये काही जण बोलत होते की सर याचा सेकंड पार्ट येणार आहे का. यस, तर त्या अनुषंगाने आपण हे आजचं सेशन जे घेतो आहे याच्यामध्ये जे मिसलेनियस पार्ट राहिला होता किंवा जे वन लाईनर राहिले होते ते सगळे आपण कवर करायचा प्रयत्न करतो. बिकॉज जे 15 क्वेश्चन MPC प्रीला येतात त्यातले एक 2-3 क्वेश्चन हे वन लाईनर असतात आणि ते थोडे फॅक्च्युअल नेचरचे असतात. सो ते आपण शेवट प्रिपेअर केलं तर ते बेटर राहील. ओके, सो हे सेशन तुम्ही 1.25 किंवा 1.5वर पण पाहू शकता आणि हे सेशन सरासरी त्याच्यानुसार मग तुमचा जो टाईम आहे तो टाईम पण तुमचा बऱ्यापैकी वाचेल. आणि हे सगळे वन लाईनर असणार आहेत. सो जास्त आपण वेळ पण नाही घेणार आहे आणि जिथं गरजेचं असेल तिथंच आपण हे घेऊ. बिकॉज शेवटचा एक आठवडा आहे. सो आय कॅन अंडरस्टँड की शेवटचा एक आठवडा किती क्रुशल असतो. माइंडसेट स्ट्रॉंग असणं, पॉझिटिव्ह असणं किती महत्त्वाचं आहे. सो नवीन इन्फॉर्मेशन फीड करत असताना मी ती पण काळजी घेतली आहे की ती इन्फॉर्मेशन विनाकारण मी काहीतरी फीड करायची म्हणून मी फीड करणार नाही. बिकॉज जे मी आत्ता तुमच्या डोक्यात फीड करेल ते डायरेक्ट तुमचं रिप्लिकेशन असणार आहे 28 सप्टेंबरला. सो ॲज अ एस्पायरंट आय ऑल्सो नो की हे करत असताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे. सो डोंट वरी, तुम्ही सेशन बिंदासपणे पाहू शकता आणि याचा फायदा तुम्हाला नक्कीच 28 सप्टेंबरला होईल. सो जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करून देऊ पहिल्या न्यूजला. ओके, सो याच्यामध्ये सगळे करंट अफेअर्स वन लाईनर असणारे हा पार्ट 2 आहे आणि याच्यामध्ये आपण वन लाईनर आणि जे मिसलेनियस टॉपिक होते जे बाकी होते ते सगळे आपण हे करणार आहेत. ओके, आता यातला पहिला आपण पॉलिटीमधले काही टॉपिक बघतोय. त्यातला पहिला टॉपिक आहे मध्य प्रदेश. ओके, सो मध्य प्रदेश हे स्टेट बनलं आहे की ज्याने वुमन रिझर्वेशन हे किती केलं आहे 33% 35% पर्यंत इन्क्रीज केलं इन गव्हर्नमेंट जॉब्स. ओके, सो एकदम फॅक्च्युअल प्रश्न येऊ शकतो की कोणत्या राज्याने असं 33% to 35% वुमन रिझर्वेशन केलं आहे, तर त्याचं आन्सर आहे मध्य प्रदेश. ओके, एवढंच याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. दुसरी न्यूज आहे जन सूरज पार्टी. ओके, व्हेरी फॅक्च्युअल प्रश्न येऊ शकतो की जन सूरज पार्टी आत्ता कुणी स्थापन केली. तर इम्पॉर्टंट आहे बिकॉज बिहार इलेक्शन आहे सध्या आणि बिहार इलेक्शनच्या अनुषंगाने हे प्रशांत किशोर यांची पार्टी आहे. ओके, आणि 2 ऑक्टोबर 2024ला ओके 2 ऑक्टोबर सगळ्यांना माहिती आहे महात्मा गांधी जयंती. सो त्या अनुषंगाने यांनी जन सूरज पार्टी ही पार्टी स्थापित केली आहे आणि ते आत्ता जे बिहारमध्ये इलेक्शन होत आहे त्याच्यामध्ये ते सगळ्या जागेवर सीट लढवणार आहेत. ओके, सो हे तुम्हाला एक सेकंड फॅक्ट माहीत पाहिजे. थर्ड इम्पॉर्टंट गोष्ट आपण डिस्कस करणार आहेत इन्क्रीज इन सॅलरी ऑफ हेड ऑफ स्टेट म्हणजे सरपंच आणि सब हेड म्हणजे उपसरपंच इन महाराष्ट्र स्टेट. सो महाराष्ट्र स्टेटने काय केलं की सरपंचाची आणि उपसरपंचाची सॅलरी वाढवली आहे. सो येऊ शकता हा प्रश्न डायरेक्ट, त्याच्यामुळे तुम्हाला माहीत पाहिजे. तर लक्षात ठेवा की किती वाढवली ते आपल्याला माहीत पाहिजे. की पॉप्युलेशन अप टू 2000 असेल तर आधी 3000 सॅलरी मिळायची 3000, नाव आता ती 6000 मिळणार आहे. सिमिलरली आता मी हेडसाठी सांगतो म्हणजे सरपंचासाठी सांगतो आहे. सिमिलरली 2000 to 8000 पॉप्युलेशन असेल तर आधी 4000 मिळायची ती 8000 वर आहे, म्हणजे सगळीकडे डबल केली आहे. आणि जर 8000पेक्षा जास्त पॉप्युलेशन असेल तर त्या केसमध्ये तुमची सॅलरी 5000 ती 10000 केली आहे. सो हा पहिला फॅक्ट लक्षात ठेवायचा आहे. दुसरी गोष्ट उपसरपंच जर सब हेड आहे त्यांची पण आधी सॅलरी 1000 होती ती 2000 केली आहे. 1500 असेल 2000 ते 8000 पॉप्युलेशनला ती 3000 केली आहे. आणि जर पॉप्युलेशन मोर दॅन 8000 असेल तर आधी ती 2000 होती ती आता 4000 केली आहे. सो सगळीकडे सॅलरी डबल केली आहे. एकदम फॅक्च्युअल प्रश्न येऊ शकतो. सो हा तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, सो आय होप की हे तुम्हाला एक डाटा क्लिअर झाला असेल, हा टेबल पण क्लिअर झाला असेल. आता आपण पुढचा एक फॅक्ट तुम्हाला माहीत पाहिजे की महाराष्ट्रामध्ये टोटल किती ग्रामपंचायत आहेत. तर तो आकडा आहे 27943. इंग्लिशमध्ये सांगतो मी 27943 एवढ्या ग्रामपंचायत महाराष्ट्रामध्ये आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, डन. आता पुढचं इम्पॉर्टंट फॅक्ट आहे दॅट इज पार्टी एस्टॅब्लिश्ड बाय विजय सेतुपती. ओके, हे तुम्हाला माहीत पाहिजे. TVK बिकॉज TVK म्हणजे तमिलिंगा वेत्री कंझम ह्या त्यांच्या पार्टीचं नाव आहे. आणि विजय सेतुपतीबद्दल सगळ्यांना माहीत असेल. विजय सेतुपती इज फेमस साऊथ इंडियन ॲक्टर. ओके, तमिळनाडू इंडस्ट्रीमध्ये म्हणजे त्यांचं फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप नाव आहे. आणि तमिळनाडूमध्ये एक कल्चर आहे की तिथले जे ॲक्टर असतात म्हणजे साऊथ इंडियामध्येच एक कल्चर आहे की ते नंतर तुम्हाला दिसेल की ते
ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये उतरतात आणि चांगलं काम पण करतात. सो हे तुम्हाला हा थोडा प्रश्न येऊ शकतो. सो हे TVKबद्दल, TVK मीन्स तमिलिंगा वेत्री कंझम, ही पार्टीचं नाव माहीत पाहिजे आणि ही विजय सेतुपतींनी पार्टी एस्टॅब्लिश केली हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, आता पुढची जी न्यूज आहे, आनंद मॅरेज ॲक्ट. व्हेरी सिम्पल फॅक्ट आहे की आनंद मॅरेज ॲक्ट कोणत्या कम्युनिटीशी रिलेटेड आहे. सो आनंद मॅरेज ॲक्ट हा शीख कम्युनिटीशी रिलेटेड आहे, ही गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, सो आनंद मॅरेज ॲक्ट हा शीख कम्युनिटीशी रिलेटेड आहे, ही गोष्ट तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, माहीत पाहिजे. असंच वेगवेगळ्या कम्युनिटीसाठी वेगवेगळे कोड्स असतात, त्याला आनंद कोड पण बोलतात. हा शीख कम्युनिटीसाठी आहे. ज्यांना बाकीचे माहीत असेल तर त्यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की वेगवेगळ्या कम्युनिटीसाठी इंडियामध्ये असे काही कोड बनवलेले आहेत की नाही. ओके, डन. सो आता पुढचा फॅक्ट आहे, व्हेरी फॅक्च्युअल थिंग बट यू शुड नो अबाउट इट, की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ठरवलं होतं की पोस्टल व्होटिंग द्यायचं. पण पोस्टल व्होटिंग कोणाला देतं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, की ज्यांचं वय 85 वर्षापेक्षा 85 इयर्सपेक्षा जास्त असेल त्यांना मग इलेक्शन कमिशन पोस्टल व्होटिंगची सुविधा देतं. ही गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. पुढचं आहे सिक्युरिटी ऑफ पार्लिमेंट. तुम्हाला माहिती आहे की मागच्या वर्षी पार्लिमेंटच्या सिक्युरिटी रिलेटेड काहीतरी ब्रीच झालं होतं आणि ते मुलं आतमध्ये गेले, दंगा वगैरे झाला आणि त्याच्या रिलेटेड खूप गोष्टी हे झाल्या होत्या. आणि तोपर्यंत दिल्ली पार्लिमेंटची सिक्युरिटी दिल्ली पोलीस बघत होता, म्हणजे दिल्लीमधली जे पार्लिमेंट आहे त्याची सिक्युरिटी. पण ती सिक्युरिटी त्यानंतर ही काढून दिल्ली पोलिसांकडे काढून CISFकडे दिली. सो हा फॅक्च्युअल गोष्ट आहे, पण तुम्हाला एक माहीत पाहिजे की CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सेस, यांच्याकडे आता आपल्या पार्लिमेंटची सुरक्षा आहे. तर हे तुम्हाला माहीत पाहिजे. पुढची गोष्ट आहे की व्हेरी फॅक्च्युअल बट यू शुड नो, महाराष्ट्राच्या रिलेटेड आहे म्हणून. फर्स्ट फादर सन ड्युओ की ज्यांनी लोकसभा, राज्यसभा, स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, म्हणजे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद, ह्या चारही ठिकाणी मेंबरशिप मिळवली आहे. असं फर्स्ट फादर सन ड्युओ हे कोण आहेत? शंकरराव चव्हाण आणि अशोकराव चव्हाण. सो हा फॅक्च्युअल थिंग आहे, पण हे तुम्हाला माहीत पाहिजे की असे व्यक्ती आहेत शंकरराव चव्हाण आणि अशोकराव चव्हाण, यांना चारही जे आपण म्हणू शकतो मंडळ आहेत, त्यांच्या चारही मंडळाची यांना म्हणजे मेंबरशिप होती. ओके, लोकसभा, राज्यसभा, स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. ओके, डन. आय होप की हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता पुढचे आपल्याला इकॉनॉमी रिलेटेड काही वन लायनर पाहिजेत की जे तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, आता इकॉनॉमी रिलेटेड फर्स्ट वन लायनर आहे. बाय द वे तुम्हाला ह्याच्या नोट्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईल आपल्या प्रयास UPSC आणि प्रयास MPSC ह्या टेलिग्राम चॅनलची. त्याच्यावर जाऊन तुम्ही ह्या नोट्स डाउनलोड करू शकता आणि रिवाईज करू शकता. म्हणजे तुम्हाला ते तुम्ही एकदा तुमच्या त्या हाताखालून गेला तर जास्त तुम्हाला त्याचे लक्षात राहील, बिकॉज शेवटचा काळ चालू आहे, राईट. सो पहिलं इकॉनॉमी, आणि इथेच आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न करू, म्हणजे त्याच्यामुळे मी कधी कधी गोष्टी डबल रिपीट करतोय की ज्या जास्त इम्पॉर्टंट आहेत. सो पुढचं आहे नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. ओके, 10 राज्यांमध्ये हा प्रोजेक्ट सुरू केला होता. त्याच्या अंडर 12 ग्रीनफील्ड इंडस्ट्रियल सिटीज आपल्याला बनवायच्या आहेत. सो देअर आर 2 टाईप्स, एक असतात ग्रीनफील्ड आणि दुसरं असतात ब्राऊनफील्ड. ग्रीनफील्ड म्हणजे पूर्ण नव्याने उभा करायची आपल्याला ही इंडस्ट्रियल सिटी, आणि ब्राऊनफील्ड म्हणजे ऑलरेडी तिथं काहीतरी होतं आणि त्याच्यामध्येच आपण अपडेट करतोय. सो ही टोटली ग्रीनफील्ड आहे. सो आपल्याला बाकीच्यांचं लक्षात ठेवायची गरज नाही, पण महाराष्ट्रामध्ये दिघी पोर्ट सिटी लक्षात ठेवा. आपलं आळंदीतलं दिघी नाही, ही दिघी पोर्ट सिटी, हे मुंबईच्या साईडचं म्हणजे त्या किनारपट्टीवरचं, तर दिघी पोर्ट सिटी इथे आहे. सो हे तुम्हाला माहीत पाहिजे की ज्या 12 इंडस्ट्रीज आपण निवडल्यात 10 राज्यांमधल्या, त्यातली महाराष्ट्रातली कोणती आहे. फॅक्च्युअल वन लायनर येऊ शकतं म्हणून तुम्हाला माहीत पाहिजे. तर दिघी पोर्ट सिटी आहे. ओके, पुढचं आपल्याला बघायचं आहे HAL. ओके, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. ही काय झाली आहे, आता महारत्न कंपनी झाली आहे. 14वी कंपनी आहे की जी महारत्न म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने घोषित केली आहे. ओके, सो मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की मी ऑलरेडी पहिल्या सेशनमध्ये घेतलं आहे की कोणत्या कोणत्या कंपन्या, ओके, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मागच्या 1 वर्षात महारत्न म्हणून घोषित केले, हे तुम्हाला माहीत पाहिजे. आणि महारत्न घोषित करण्यासाठी काय क्रायटेरिया असतो हा पण तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, सो ह्या 2 गोष्टी तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल की महारत्न कंपन्या मागच्या 1-2 वर्षामध्ये कोणत्या कोणत्या यांना दिलं आहे, स्टेटस हे दिलं आहे. आणि दुसरी गोष्ट, महारत्न कंपनीसाठी नेमका आपल्याला क्रायटेरिया काय हा पण तुम्हाला माहीत पाहिजे, जो आपण पहिल्या सेशनमध्ये घेतला आहे. ओके, पुढचं आहे
लार्जेस्ट IPO भारतामध्ये इंडियामध्ये कुणी सुरू केलं म्हणजे पब्लिश केला होता. IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. त्याच्या अंडर आपण प्रायमरी मार्केटमध्ये शेअर विकतो. ओके, सो त्याच्या अंडर कुणी केलं होतं? हुंदाई कंपनीने. सो लक्षात ठेवा, हुंदाई कंपनीने भारतातला सगळ्यात लार्जेस्ट IPO आणला होता. किती रुपयाचा होता तो? 27,870 करोड रुपीचा होता. याच्या आधी हे रेकॉर्ड LIC इंडियाच्या नावावर होतं की ज्यांनी 21,000 करोडचा IPO आणला होता. सो हुंदाईने त्याच्यापेक्षा मोठा IPO आणला. सो हे तुम्हाला माहीत पाहिजे. फॅक्च्युअल आहे पण इम्पॉर्टंट आहे. पुढचं आहे वाधवान पोर्ट. तुम्हाला माहिती आहे पालघर डिस्ट्रिक्टमध्ये 13वं मेजर पोर्ट आहे. ओके, 13th लक्षात ठेवा, मी 14वं बोलून गेलो तर 13th आहे. 13वं मेजर पोर्ट आहे, वाधवान पोर्ट आहे. ओनर कोण आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे काही ओनरशिप आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे काही ओनरशिप आहे. सो ही गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. 3rd महाराष्ट्रामधलं मेजर पोर्ट आहे. याच्या आधीचे 2 पोर्ट, पहिलं मुंबई, दुसरं JNPT आणि 3rd वाधवान पोर्ट. ओके, डिस्ट्रिक्ट लक्षात ठेवा पालघर डिस्ट्रिक्ट. डेप्थ किती याची? 20.20 मीटर एवढं डेप्थचं असणार आहे. म्हणजे तेवढ्या डेप्थच्या जहाज याच्यामध्ये येऊ शकतात. सो दिस इज अ व्हेरी ह्यूज थिंग. त्यामुळे वाधवान पोर्टबद्दल सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं इम्पॉर्टंट आहे. सो परत एक पुढचा प्रश्न की मेजर पोर्ट कोणाच्या अंडर येतात? म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर येतं का स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर येतं आणि त्याच्यावर कायदे पार्लिमेंट बनवू शकतं का स्टेट लेजिस्लेचर बनवू शकतं? हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, सो हे थोडं आपण यासाठी इंटरॅक्टिव्ह ठेवतो म्हणजे तुम्हाला कळेल पण की अच्छा हे पण ह्या अँगल पण आपल्याला माहीत पाहिजे. ओके, ऑलरेडी मला माहिती आहे पण तरी एकदा त्याच्यामध्ये हे कराल. ओके, सो पुढचं आहे गॅलाथिया बे, अंदमान आणि निकोबारमध्ये इंटरनॅशनल ट्रान्सशिपमेंट हब आपण बनवतो. ट्रान्सशिपमेंट हब म्हणजे कसं असतं ना की एक समजा मोठी जहाज आहे, पण मोठी जहाजीचा सगळा माल फक्त व्हिएतनामलाच जाईल असं नाही आहे. तो माल समजा युरोपमधनं आला तर तो माल काही व्हिएतनामला जाईल, काही सिंगापूरला जाईल, काही इंडोनेशियाला जाईल, पण सगळी एकच जहाज तिकडे फिरू शकत नाही. दॅट इज नॉट इफिशियंट. सो ट्रान्सशिपमेंट हबमध्ये काय करतात? त्या मोठ्या जहाजातनं माल त्या छोट्या जहाजात उतरवतात आणि तिथनं मग परत येतात. छोटी जहाज म्हणजे ही पण मोठीच असतो, दिज आर द कार्गो शिप्स. पण ट्रान्सशिपमेंट पोर्ट म्हणजे तुम्ही एका याच्यावरनं दुसऱ्या याच्याकडे हे करता. सो असं ट्रान्सशिपमेंट हब अंदमान आणि निकोबार इंडियामध्ये 9th आहे. सो आपण हे ट्रान्सशिपमेंट हब बनवतो आहे की त्याच्यामुळे इंडियावर बाहेरच्या आपण आधी कोलंबोवर डिपेंड होतो, श्रीलंकेवर डिपेंड होतो. सो तो डिपेंडन्स आपला कमी होऊन जाईल. सो त्यासाठी आपण हे बनवतो आहे. ओके, किती खर्च येतो याला? 44,000 करोड रुपीज एवढा खर्च ह्या प्रोजेक्टसाठी येतो आहे आपल्याला. सो तुम्हाला माहीत पाहिजे गॅलाथिया बे असे आपण इंटरनॅशनल ट्रान्सशिपमेंट हब बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. पुढचं आहे 16th फायनान्स कमिशन. ऑलरेडी मी घेतलं होतं पण 31 डिसेंबर 2023ला आपण हे स्थापन केलं 16th फायनान्स कमिशन. चेअरमन कोण आहे? अरविंद पनगारिया असं येते. ओके, अरविंद पनगारिया आहेत, हे तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, सेक्रेटरी ऋत्विक पांडे आहेत, हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. सेक्रेटरी कोण आहे? ऋत्विक पांडे. बिकॉज सगळ्यांना चेअरमन माहीत असतात, सेक्रेटरी विसरतात. सो सेक्रेटरी ऋत्विक पांडे आहेत. त्याच्यानंतर फुल टाईम मेंबर कोण आहे? अजय नारायण झा. त्याच्यानंतर जे मॅथ्यू आणि निरंजन राजाध्यक्ष हे असे 3 जण आहेत. परत एकदा सांगतो मी तुम्हाला कोण कोण फुल टाईम मेंबर आहे. अजय नारायण झा, जे मॅथ्यू, त्याच्यानंतर निरंजन राजाध्यक्ष हे असे 3 फुल टाईम मेंबर याच्यामध्ये आहेत. हे एक तुम्हाला माहीत पाहिजे. कधी 2026-27 ते 2030-31 असं 5 वर्षासाठी असणार आहे. फर्स्ट मीटिंग 14 फेब्रुवारी 2024ला झाली दिल्लीमध्ये. सो ती तारीख पण लक्षात ठेवा, 14 फेब्रुवारी सगळ्यांच्या लक्षात राहते, कोणी विसरणार नाही. सो 14 फेब्रुवारी ही तारीख आहे फायनान्स कमिशनची, हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. फर्स्ट मीटिंग ती झाली ती. ओके, सो इम्पॉर्टंट आहे आणि सगळे फॅक्च्युअल गोष्टी ज्या होत्या त्या पण मी इथे कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. आता पुढचं आपल्याला बघायचं आहे दॅट इज FBR, फास्ट ब्रीडर रिॲक्टर. ओके, तर कुठं? कलप्पकम कुठं आलं? तमिळनाडूमध्ये. तिथं आपण हे फास्ट ब्रीडर रिॲक्टर प्रोटोटाईप आपण बनवला आहे आणि तो आपण ऑपरेशनमध्ये आणला आहे. ओके, इंडिजिनस प्रोटोटाईप आहे. कुणी बनवला आहे? भाविनी नावाची आपली संस्था आहे. इट इज अ PSU, भारतीय नाभिकीय विद्युत निगम. त्यांनी हे प्रोटोटाईप बनवलं आहे. हे पहिली गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. तुम्ही बोलाल की सर हे फास्ट ब्रीडर रिॲक्टर काय असतं? तर इंडियाचा 3 स्टेज न्यूक्लिअर प्रोग्राम होता की फर्स्ट स्टेजमध्ये आपण
प्रेशराइज हेवी वॉटर रिॲक्टर बनवणं होतो. सेकंड स्टेजमध्ये आपण फास्ट ब्रीडर रिॲक्टर बनवणं होतो. आणि याच्यातनं जे आपल्याला युरेनियम मिळणार आहे आणि याच्यातनं जे थोरियमचं कन्व्हर्जन होणार आहे युरेनियममध्ये, ते करून आपण थर्ड स्टेजमध्ये थोरियम आणि युरेनियम वापरणं होतो. बिकॉज इंडियामध्ये युरेनियमचे साठे नाही आहेत, पण थोरियमचे खूप मोठ्या प्रमाणात साठे सापडतात. ओके, सो ते साठे वापरण्यासाठी मग आपण हे 3 स्टेज न्यूक्लिअर प्रोग्रॅम लॉन्च केला होता अंडर तुम्हाला माहिती आहे होमी भाभा, त्यांच्या अंडर हा आपण प्रोग्रॅम लॉन्च केला होता. ओके, सो हा मग प्रोग्रॅम लॉन्च केल्यानंतर सेकंड जे स्टेज आहे आपली ती FBRI म्हणजे फास्ट ब्रीडर रिॲक्टर आहे. ही गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. सो एकदम सिंपल प्रश्न येईल की ही थर्ड स्टेज आहे वगैरे वगैरे, तर नाही, ही सेकंड स्टेज आहे फास्ट ब्रीडर रिॲक्टर. ओके, आता आफ्टर इट्स यूज म्हणजे जेव्हा हे यूजमध्ये येईल तेव्हा रशियानंतर असं करणारी दुसरी कंट्री इंडिया असणार आहे. दॅट इज व्हेरी मतलब ह्यूज थिंग. बिकॉज UK पण याच्यामध्ये प्रयत्न करत होतं, USA पण प्रयत्न करत होतं, पण रशियानंतर ही स्टेज बनवणारं इंडिया सेकंड असेल, हे तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, डन. पुढचं हायेस्ट विंड एनर्जी जनरेशन स्टेट कोणतं आहे, वन लायनर येऊ शकतं, तर तुम्हाला माहीत पाहिजे गुजरात आहे. ओके, पण सगळ्यात जास्त हायेस्ट पोटेन्शियल कुठं आहे हे पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ह्यूज पोटेन्शियल ऑन विंड एनर्जी कोणत्या राज्यामध्ये आहे हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. आणि एनर्जी जनरेशन तर गुजरातमध्ये, मी ऑलरेडी सांगितले. कमेंट बॉक्समध्ये मला सांगाल की पोटेन्शियल कोणत्या राज्यामध्ये. ओके, पुढचं स्ट्रॉंगेस्ट फूड ब्रँड इन द वर्ल्ड. ओके, हे ग्लोबल फूड्स अँड ड्रिंक्स ह्या संस्थेने ही इंडेक्स आणली होती, त्याच्यामध्ये त्यांनी स्ट्रॉंगेस्ट ब्रँड अमूल सांगितलं होता. सो ही गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. डन. पुढचं लास्ट फॅक्ट आहे अबाउट AI, जो आपण ऑलरेडी घेतला होता पण तरी तुम्हाला माहीत पाहिजे. फर्स्ट AI स्टार्टअप इन इंडिया की जे युनिकॉर्न बनलं आहे. ओके, युनिकॉर्न केव्हा बनतं की जेव्हा त्याचं व्हॅल्युएशन मोर दॅन 10 हे होतं, काय बोलतात, मिलियन होतं, त्याच्यानंतर ते युनिकॉर्न बनतं. सो असं युनिकॉर्न कृत्रिम ही ओलाची एक सबसिडरी आहे जी AI मध्ये काम करते, कृत्रिम. तर त्याला आपण फर्स्ट युनिकॉर्न आहे की जे AI मध्ये काम करणार आहे इंडियाचं. सो हे गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, डन. आय होप सो की तुम्हाला इकॉनॉमीचे सगळे फॅक्ट्स जे वन लायनर होते किंवा जे एक आपल्याला मिसलेनियस होते की जे आपल्याकडनं कुठेतरी सुटले असतील किंवा काय झाले असतील, ते सगळे आता आपण कव्हर केलेले आहेत. सो तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. आता आपल्याला पुढच्या याच्याकडे यायचं, यानंतर जे असणार आहे. ओके, डन. सो पुढचं आपलं आहे ॲग्रिकल्चर अँड एन्व्हायरमेंट, ज्यांचे काही गोष्टी राहिल्या होत्या त्या आपण बघतोय. ओके, सो सगळ्यात इंडियामध्ये आता खूप रामसर साईट प्रत्येक वर्षी वाढत आहेत. आता इंडियामध्ये सध्या 91 रामसर साईट आहे. हा पहिला फॅक्ट लक्षात ठेवायचा की इंडियामध्ये 91 रामसर साईट आहे. सगळ्यात जास्त रामसर साईट्स कोणत्या राज्यामध्ये, तर तमिळनाडू राज्यामध्ये सगळ्यात जास्त रामसर साईट्स आहेत. आणि जोड्या लावामध्ये लेटेस्ट रामसर साईट विचारू शकतात. सो त्या रिलेटेड आपण अनुषंगाने शेवटचे एक 10 रामसर साईट्स आहेत ते आपल्याला माहीत पाहिजे की रामसर साईटचं नाव काय आणि ते कोणत्या राज्यामध्ये आहे. सो पहिली गोष्ट लक्षात ठेवा, मेनार वेटलँड कॉम्प्लेक्स. आत्ता जूनमध्ये त्याला रामसर साईटचा दर्जा मिळाला. तर हे मेनार वेटलँड कॉम्प्लेक्स राजस्थानमध्ये, ही पहिली गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. मेनार वेटलँड कॉम्प्लेक्स इज इन राजस्थान. सेकंड, किचन वेटलँड आहे. हे किचन आणि हे मेनार हे दोघं सोबतच हे केलं होतं. ओके, ते पण राजस्थानमध्ये. किचन वेटलँड हे एक तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर उधवा लेक आहे. उधवा लेक झारखंडमध्ये. ओके, परत सांगतोय मी, उधवा लेक इज इन झारखंड. त्यानंतर पहिली सिक्कीमची रामसर साईट दॅट इज केंचेपोली. ओके, केंचनपोली लेक. ओके, सो हे एक तुम्ही नाव लक्षात ठेवा, केंचनपोली, इट इज इन सिक्कीम. ओके, त्यानंतर सक्करकोटाई बर्ड सँच्युरी. सक्करकोटाई बर्ड सँच्युरी इज इन तमिळनाडू. त्याच्यानंतर कुझेवेली बर्ड सँच्युरी विच इज ऑल्सो इन तमिळनाडू. त्याच्यानंतर नंजारयन बर्ड सँच्युरी, ते नंजारयन आहे बरं का. ओके, नारायण नाही, नंजारयन आहे. नंजारयन बर्ड सँच्युरी ती पण तमिळनाडूमध्ये. त्यानंतर तवा रिझर्वायर मध्य प्रदेशमध्ये, ते एक तुम्हाला माहीत पाहिजे. नकटी आणि नागी ह्या दोन आहेत, नागी आणि नकटी ह्या दोन बर्ड सँच्युरी विच आर इन द बिहार. ओके, सो ह्या बिहारच्या नकटी आणि नागी हे आपण लक्षात ठेवा. सो ह्या टोटल अशा मी एक सरासरी 10 शेवटच्या रामसर साईट्स तुम्हाला माहिती पाहिजे, त्यांचं स्टेट आणि
ते त्यांचं नाव काय, ही गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. रामसार रिलेटेड बाकीच्या गोष्टी मी ऑलरेडी घेतल्या की 2 फेब्रुवारी वगैरे वगैरे रामसार डे म्हणून साजरा केला जातो. या सगळ्या गोष्टी आपल्या ऑलरेडी झाल्यात, पण ज्या लेटेस्ट साईट्स आहेत ह्या तुम्हाला माहीत पाहिजे म्हणून आपण इथे त्या घेतल्यात. ओके, डन. आय होप सो की तुम्हाला ही गोष्ट कळाली असेल. आता पुढचं आहे वेटलँड सिटी ॲक्रेडिशन. अंडर रामसारच्या अंडरच आपण एखादी सिटी वेटलँड म्हणून घोषित करतो. तर त्या अंडर इंडियामध्ये 3 सिटीचं नॉमिनेशन झालं आहे. पहिली सिटी आहे इंदोर, दुसरी सिटी आहे भोपाळ आणि थर्ड सिटी आहे उदयपूर. ओके, आणखीन फायनल नाही झालं आहे, बट जस्ट नॉमिनेशन झालं आहे. ही गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे म्हणून या 3 सिटीवर थोडं लक्ष द्या. ओके, डन. आय होप की तुमचं ही गोष्ट क्लिअर झाली असेल. आता पुढचं आहे आसाम. ओके, आसाममध्ये चरई देव मैदान. ओके, म्हणजे जे मैदान आहे ते आसाममध्ये त्याला मैदान असं म्हणतात. सो तिथं काय होतं की तिचं जे ओहंग किंगडम होतं, त्यांना जे वारल्यानंतर जे पुरायचे त्याचे तिथे हे आहेत, म्हणजे रेखीव त्यांनी बनवून ठेवलेलं आहे. तर ती वर्ल्ड हेरिटेज साईट युनेस्कोने घोषित केली होती. भारतातली 43वी ती वर्ल्ड हेरिटेज साईट आहे आणि फर्स्ट साईड नॉर्थ ईस्ट इंडियामधली आहे. हे आपण ऑलरेडी घेतलं आहे, पण अगेन हा फॅक्ट इम्पॉर्टंट आहे म्हणून तो वन लायनरमध्ये आला होता, मला दिसला होता म्हणून मी तो परत घेतला. अदरवाईज हा फॅक्ट आपला पहिल्या याच्यामध्ये पण झालेला आहे. ओके, डन. ओके, आय होप सो की इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल. पुढचं इम्पॉर्टंट आहे स्टेटस ऑफ लेपर्ड्स इन इंडिया. नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी आणि वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ह्या दोघांनी मिळून हे सेन्सस केलं होतं. जेव्हा टायगरचं करतं त्याच्या जवळपासच हे सेन्सस होतं आणि 5th असेसमेंट ही लेपर्डची, आणि त्याच्या अंडर आपल्याला दिसलं की लेपर्डची संख्या 13,874, 13,874 एवढी आहे सध्या इंडियामध्ये. सगळ्यात जास्त लेपर्ड सापडतात MP-मध्ये, मध्य प्रदेशमध्ये, 2 नंबर सापडतात महाराष्ट्रामध्ये आणि 3 नंबर सापडतात कर्नाटकमध्ये. सो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणत्या टॉप 3 स्टेट्समध्ये टायगर सापडतात. ओके, विल ट्राय की तुम्हाला माहिती की नाही. ओके, माहीत नसेल तर सांगून देतो. फर्स्ट मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त टायगर्स आहे, 2 नंबर कर्नाटकमध्ये आणि 3rd नंबर उत्तराखंडमध्ये. या 3 राज्यांमध्ये सगळ्यात जास्त टायगर्स आहेत. सो सिमिलरली लेपर्ड मध्य प्रदेशमध्ये जास्त आहेत. 2 नंबर महाराष्ट्र आहे आणि 3 नंबर कर्नाटक. महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही थोडं आत्ता थोडं चाकणच्या खाली गेलात तर तुम्हाला रात्री लेपर्ड दिसणार म्हणजे दिसणार, हे फिक्स आहे. सो लेपर्डची संख्या बऱ्यापैकी, आणि लेपर्ड इज मोर अडॅप्टेबल दॅन टायगर. टायगर इलिजिव्ह नाही आहे, लेपर्ड इज मोर इलिजिव्ह दॅन टायगर. आणि ॲडॅप्टेशन करतो, माणसावर हल्ले नाही करणार, त्याला माहिती काय खायचं काय नाही न्यायचं. सो तो यू कॅन से दॅट की इकॉलॉजिकली तो बॅलन्स करायचा प्रयत्न करतो आहे. ओके, सो हायेस्ट लेपर्ड्स कोणत्या एरियामध्ये सापडले, म्हणजे यू कॅन से दॅट की वाईल्डलाईफ सँच्युरीमध्ये नागार्जुन सागर सिरिसेलम. ही UPSC याच्यावर एकदा प्रश्न पण विचारला होता, क्रिटिकल टायगर हॅबिटेट सगळ्यात मोठं कोणतं आहे, तर हे नागार्जुन सागर सिरिसिलेमच आहे. सो याच्यामध्ये सगळ्यात जास्त आंध्र प्रदेशमध्ये येते लेपर्ड सापडले, तर ही गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, डन. आता पुढचं आपण बघतोय की स्नो लेपर्डचं पण फर्स्ट सेन्सस घेतलं होतं वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, आणि याच्यामध्ये NTCA नव्हतं, फक्त वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे. आणि याच्यामध्ये 718 लेपर्ड इंडियामध्ये सापडले. त्यातले सगळ्यात जास्त लडाखमध्ये, 2 नंबर UK आणि 3rd UK म्हणजे युनायटेड किंगडम नाही, उत्तराखंड, आणि 3rd नंबर हिमाचल प्रदेश. ह्या 3 राज्यामध्ये सगळ्यात जास्त स्नो लेपर्ड सापडले. आता तुम्हाला माहिती आहे की स्नो लेपर्ड इज अ स्टेट ॲनिमल ऑफ लडाख. ओके, ही गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. लडाखचा पण आहे आणि आय थिंक उत्तराखंडचा पण आहे, पण एकदा जस्ट कन्फर्म करा. पण आय थिंक उत्तराखंड आणि लडाख या दोघांचा पण हा स्टेट ॲनिमल आहे. ओके, पुढचं UNFCCC समिट. फॅक्च्युअल आहे पण तुम्हाला कधी कधी विसरून जातो आपण. 29th समिट झाली UNFCCCची, युनायटेड नेशन फ्रेमवर्क टू कम्बॅट क्लायमेट चेंज. यांची 29th समिट झाली. पहिली गोष्ट 29th लक्षात ठेवा, बाकू अझरबैजान. सो अझरबैजानला ही समिट झाली बाकू सिटीमध्ये, हे तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, पुढचं आहे की फर्स्ट ग्रेन ATM इन इंडिया ओडिसा भुवनेश्वरमध्ये सुरू झालं आहे. ऑलरेडी हा फॅक्ट झाला आहे आपला, पण तो वन लायनरमध्ये मला परत दिसला म्हणून म्हणलं आपण तो परत एकदा घ्यावा. सो फर्स्ट ग्रेन ATM इन इंडिया कुठे आहे? ओडिसा भुवनेश्वरमध्ये. ओके, डन. आय होप की तुम्हाला हे पण फॅक्ट्स जे राहिले होते आपले ॲग्रिकल्चर आणि इन्व्हायरमेंटचे ते पण क्लिअर झाले असतील. आता पुढे आपण सायन्स अँड टेक रिलेटेड काहीतरी थोडे फॅक्ट्स पाहूयात. ओके, सो
सो सायन्स अँड टेकबद्दल काही फॅक्ट्स आहेत. तर पहिलं आहे की 5 न्यू सुपर कॉम्प्युटर्स इंडियामध्ये आले अंडर द नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन. ओके, आता हे मिशन कोणाचं आहे? डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक, सिडॅक. सिडॅक कुठे आहे? पुण्यामध्ये सेंटर आहे. आणि IISc म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलुरू, या तिघांनी मिळून हे सुपर कम्प्युटिंग मिशन तिघांचं होतं. आणि याच्या अंडर मग परम रुद्रा, HPC आर्च, SPC अरुणिका असे वेगवेगळे सुपर कम्प्युटर्स यांनी नवीन 5 ॲड केले आहेत. ओके, सो हे तुम्हाला फॅक्ट माहीत पाहिजे की नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन कोणत्या डिपार्टमेंटच्या अंडर आहे आणि परम रुद्रा, HPC आर्च, HPC अरुणिका हे कशाच्या संबंधित आहे? तर हे सुपर कम्प्युटरचे नाव आहेत, हे तुम्हाला माहीत पाहिजे. पुढचं समुद्रयान मिशन अंडर द मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सच्या अंडर आहे. नावातच आहे समुद्रयान. म्हणजे समुद्रात आपण काय करतोय? पाणबुडी सोडून किती याला सोडतोय? ती 6000 मीटर एवढ्या खोल आपण सोडतोय. सो मी जस्ट तुम्हाला कम्पॅरिझन सांगतो. सरासरी आपल्या ज्या सबमरीन्स असतात त्या सबमरीन सरासरी 300 मीटरपर्यंत जातात. खूपच भारी सबमरीन असेल तर ती 400 मीटर 500 मीटरपर्यंत जाते. सो ही 6000 मीटरपर्यंत जाणार आहे. ओके, म्हणजे 6 किलोमीटर एवढी खोल जाणार आहे. आणि खोल जाऊन ती त्याचा जे काय बोलतात सबमरीन, त्याचं नाव त्यांनी मत्स्य 6000 ठेवलं आहे. आणि 3 पर्सन याच्या अंडर जाणार आहे. अंडर वॉटर 6000 मीटर आणि 3 पर्सन जाऊन पाहणार आहेत नेमकं की अंडर द सी नेमकं काय काय गोष्टी आहेत आणि क्लायमेट चेंजमुळे काय काय इम्पॅक्ट झाले. खूप मोठा प्रोजेक्ट आहे, जवळजवळ 5-6 वर्षापासून न्यूजमध्ये. पण आणखीन स्टील त्याचं ते काय बोलतात जी सबमरीन आहे ती बिल्डअप करायचं काम चालू आहे. सो हे जस्ट तुम्हाला माहीत पाहिजे की समुद्रयान मिशन कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर आहे आणि कशाबद्दल आहे. ओके, डन. पुढचा एमपॉक्स, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने एमपॉक्स ही नॅशनल इमर्जन्सी, इंटरनॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर केलेली आहे. ओके, हे तुम्हाला माहीत पाहिजे. इट इज अ इंटरनॅशनल इमर्जन्सी नाव. सो एकदम वन लाईनर येईल की सध्या कोणत्या आजाराची इंटरनॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर केली, तर इट इज अ एमपॉक्स. ही गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. पुढचं आहे भीषम पोर्टेबल क्यूब्स. ओके, हे क्यूब्स हॉस्पिटल आहेत की जे तुम्ही इमर्जन्सीमध्ये हलवू शकता एका ठिकाणी. आणि सगळं म्हणजे तुम्हाला जे तुमचं एकदम बेसिक गोष्टी असतात इमर्जन्सीमध्ये ते सगळ्या एका ठिकाणी असतात. ओके, हा भीषम पोर्टेबल क्यूब्स, आता भीषमचा फुल फॉर्म आहे भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग, हित आणि मैत्री. सो जिथं डिझास्टर मॅनेजमेंट गोष्टी होतात आपण किंवा आपल्या सराउंडिंग कंट्रीज, तर इथं आपण हे भीषम पोर्टेबल क्यूब्स देतो. आपण मध्ये हे पॅलेस्टाईनला वगैरे पण दिले होते. कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर आहे? मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. त्या मिनिस्ट्रीच्या अंडर म्हणजे मिनिस्ट्री ऑफ हेल्थच्या अंडर आपण हे भीषम पोर्टेबल क्यूब्स बनवतो, हे तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, सो क्यूब्स म्हणजे काय? हे हॉस्पिटल आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढचं मलेरियासाठी जी व्हॅक्सिन आहे मॉसिक्युरिक्स. ओके, ही फर्स्ट कंट्री इन द वर्ल्ड इन्क्लूड इन द नॅशनल प्रोग्राम. तर ती कोणती कंट्री आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. इथं दिलं आहे फर्स्ट कंट्री इन द वर्ल्ड टू इन्क्लूड इन नॅशनल ड्राईव्ह. ओके, माझ्याकडनं इथं ते नावच लिहायचं राहिलं आहे. आय थिंक एकदा चेक करा की कोणती फर्स्ट कंट्री आहे. मी याच्यामध्ये तो फॅक्टच लिहायचा विसरून गेलो गडबडीत की कोणती कंट्री. सो जस्ट एकदा बघा, फर्स्ट कंट्री इन द वर्ल्ड टू इन्क्लूड इन नॅशनल ड्राईव्ह वॅक्सिन मलेरिया कोणी केली आहे. लेप्रोसी एलिमिनेटेड फर्स्ट टेस्ट इन द वर्ल्ड. ते कोणतं आहे? ते जॉर्डन आहे. हे व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. एक वेळ हा वॅक्सिनचा फॅक्ट इम्पॉर्टंट नाही एवढा, पण हा लेप्रोसी एलिमिनेटेड फर्स्ट टेस्ट इन द वर्ल्ड हे जॉर्डन बनलं आहे, हे तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, डन. ओके, पुढचं फर्स्ट बाईक इन द वर्ल्ड वर्क ऑन CNG. तुम्हाला माहिती बजाज कंपनीने बनवलेली फ्रीडम नाव आहे तिचं. ओके, फर्स्ट जी गाडी आहे की जी CNGवर 2 व्हीलर बोलतो मी तुम्हाला, की जी 2 व्हीलर CNGवर चालते. सो इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. सो हा एक तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, हा मलेरिया व्हॅक्सिनचा एकदा हा एक फॅक्ट बघून घ्या. ते माझ्याकडनं गडबडीत लिहून जायचं विसरलं बिकॉज मी स्वतः हाताने नोट्स काढतो. सो ह्युमन एरर इज पॉसिबल. ओके, डोंट बी मतलब विनाकारण टू हार्श ऑन इन दी कमेंट्स. या अरे सर तुमच्याकडनं विसरलं. ओके, यू शुड अंडरस्टँड की याच्या मागे पण काहीतरी मेहनत असते आणि कधी कधी ते मला जाणवतं की विनाकारण ते हे होतं, त्याचं एक्झॅरेशन होतं. सो तुम्हाला ती गोष्ट माहीत पाहिजे. ओके, सो पुढचं आहे डिफेन्स रिलेटेड आपल्याला फॅक्ट्स पाहिजेत काय. सो डिफेन्स रिलेटेड पहिला फॅक्ट व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज INS अरिघाट. ओके, दिस इज अ सेकंड सबमरीन ऑफ अरिहंत क्लास. अरिहंत क्लास सबमरीन तुम्हाला माहिती आहे, दिस इज आर न्यूक्लिअर सबमरीन्स जे इंडियाचं न्यूक्लिअर ट्रायड कंप्लीट करतात. न्यूक्लिअर ट्रायड म्हणजे काय की तुम्ही एअर, लँड आणि वॉटर तिन्ही याच्यातनं तुम्ही न्यूक्लिअर वेपन सोडू शकतात. त्यांना न्यूक्लिअर ट्रायड बोलतात.
आणि इंडिया हे न्यूक्लिअर ट्रायड पूर्ण करते बिकॉज ऑफ आपल्याकडे INS अरिहंत होती. आता त्याच श्रेणीमध्ये आपण INS अरिघाट हे केली आहे आणि ही इंडिजिनियसली बिल्ड सबमरीन आहे, ही तुम्हाला माहीत पाहिजे. सो INS अरिघाट लक्षात ठेवा. ओके, पुढचं इम्पॉर्टंट आहे फौजियान. ओके, फौजियान इज चायनाचं लार्जेस्ट एअरक्राफ्ट कॅरियर आहे. सो वन ऑफ दी लार्जेस्ट एअरक्राफ्ट कॅरियर चायनाचं. अगेन स्टील चायना इज नॉट कम्पिटिंग विथ USA. USA एअरक्राफ्ट कॅरियरमध्ये खूप पुढे आहे. सो दॅट्स वाय USA स्टील अ मिलिटरी सुपर पॉवर इन द वर्ल्ड. ओके, पण चायना इज स्टील कम्पिटिंग. सो तुम्हाला माहीत पाहिजे हे फौजियान चायनाचे हे तुम्हाला माहीत पाहिजे. पुढचं आहे C-295 एअरक्राफ्ट, बरोडा गुजरातमध्ये. टाटा प्लस एअर बस हे दोन्ही मिळून मिळवते. सीचा अर्थ होतो कार्गो. ओके, सो जे F-35 F-22 समजा हे जे असतात, F म्हणजे फायटर जेट्स असतात आणि C इज फॉर कार्गो. सो हे USAचं डिझिग्नेशन असतं. सो लक्षात ठेवा C कधी आला याच्या पुढे तर ते नेहमी कार्गो असतं. सो C-295 आपण बनवतो आहे बरोडा गुजरातमध्ये. गुजरात कुठे कोण कोण बनवतं आहे? टाटा प्लस एअरबस हे दोन कंपनी मिळून ते बनवत आहेत. ओके, प्रोजेक्ट शौर्य गाथा ऑलरेडी झालं होतं आहे. अनिल चौहान यांनी जे CDS आहेत आपले त्यांनी लॉन्च केलं होतं. जे इंडियन आर्मी यांचं म्हणजे इंडियन आर्मी किंवा बाकीच्या सगळ्यांचं नेव्ही एअरफोर्स यांचं जे हेरिटेज आहे, हिस्ट्री आहे, ती जतन करून त्या शौर्यगाथा लोकांसमोर मांडायच्या, यातनं हे त्याच्या मागचं ध्येय होतं. सो जस्ट शौर्यगाथा हे CDSने असं केलं होतं हे तुम्हाला माहीत पाहिजे, म्हणून इम्पॉर्टंट आहे. पुढचं कान, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज अ 5th जनरेशन फायटर एअरक्राफ्ट, फर्स्ट फ्लाय टर्कीने केले. सो हे कान हे 5th जनरेशन फायटर एअरक्राफ्ट आहे, टर्की मेड आहे. ओके, त्यांनी फ्लाय करून ट्राय केले की टेस्ट घ्यायचं. सो हे तुम्हाला माहीत पाहिजे. पुढचं आहे न्यू मिसाईल टेस्ट सेंटर. महाराष्ट्रानेच बोलतो, इंडियाने हे केलं आहे. कुठं केलं आहे? नाग्यलंका. सो नाग्यलंका कुठं आली? आंध्र प्रदेशमध्ये आली. सो आंध्र प्रदेशमध्ये इथे आपण काय केलं आहे? न्यू मिसाईल टेस्ट सेंटर बनवलं. सो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पहिलं मिसाईल टेस्ट सेंटर आपलं कुठं आहे आणि सेकंड मिसाईल टेस्ट सेंटर आपण बनवलं आहे. सिमिलरली आपण इस्रोने 3rd रॉकेट स्टेशन पण बनवलं आहे, ते पण आपण मागच्या सेशनमध्ये घेतलं होतं, ते पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ओके, पुढचं आहे J-20. सगळ्यांना माहिती आहे J-20 इट इज अ एअरक्राफ्ट मेड इन चायना. सो जस्ट एवढं माहीत पाहिजे की चायनाचं आहे. पुढचं आहे USAने THAAD ही अँटी मिसाईल सिस्टीम आहे. USA सरासरी कोणाला देत नाही. युक्रेन ही मिसाईल सिस्टीम मागत होतं अगेन्स्ट रशिया, पण USAने तिथे दिली नाही आहे. पण हे इस्रायलला USA देऊ पाहत आहे THAAD सिस्टीम. सो हे तुम्हाला माहीत पाहिजे. ही USAने साऊथ कोरियाला पण दिलेली, जपानला पण दिलेली. त्याच्यामुळे नॉर्थ कोरिया हमले करायला समजा थोडं हे होतं. सो ही वन ऑफ दी काय बोलतात लेटेस्ट अँटी मिसाईल सिस्टीम USAची THAAD. सो तुम्हाला त्याच्याबद्दल नाव माहीत पाहिजे. ओके, डन. सो आय होप की डिफेन्स रिलेटेड पण फॅक्ट्स तुमचे जे वन लाइनर होते ते व्यवस्थित क्लिअर झाले असतील. ओके, नाव आता आपल्याला पुढचं स्पेस रिलेटेड काही गोष्टी बघायच्या आहेत. ओके, आता तुम्हाला हे पण कळालं असेल की इथे ज्याच गोष्टी डिस्कस होत आहेत की ज्या गोष्टींचे थीम्स MPSC खूप जास्त रिपीट करत आहे. सो त्याच थीम्स आपण घेतोय की ज्या गोष्टी जास्त वेळा रिपीट होत आहेत. ओके, डन. ओके, आता पुढचं स्पेस रिलेटेड पहिला फॅक्ट आहे सूर्याच बोललो मी, सूर्य नाव आहे ते, सूर्य रॉकेट इस्रो बनवतं आहे. दिस इज द नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेकल. त्याला आधी नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेकल म्हणायचे, NGLV बोलायचे. त्याला आता इस्रोने नाव दिलं आहे सूर्या असं नाव दिलं आहे. आता हे काय आहे? ही 7th रॉकेट लॉन्चर आहे. इस्रोचे वेगवेगळे रॉकेट लॉन्चर आहेत लाईक PSLV. आपण SLV पासून स्टार्ट केलं होतं. SLV1, SLV2, नंतर PSLV आलं, नंतर GSLVचे पण GSLV 3, त्याच्यामध्ये Mark 3 आलं, 2 आलं. असं करत करत आपण हे 7th जे GSLV Mark 3लाच आपण LVM-3 असं नाव दिलेलं आहे. सो एक गोष्ट लक्षात ठेवा, LVM-3 म्हणजे GSLV Mark 3. GSLV म्हणजे जिओ सिंक्रोनाइज सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आणि PSLV म्हणजे पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. हे दोन होत्या. ओके, आता हे त्याच अनुषंगाने 7वं आपण 3 times मोर पॉवरफुल दॅन LVM हे आपण रॉकेट लॉन्चर करतोय. बिकॉज का विथ टाईम आपल्याला स्वतःचं स्पेस स्टेशन बनवायचं आहे, भारतीय स्पेस स्टेशन. आणि तिथं जे तुम्हाला पाठवायचं आहे जसं तियांगॉंग स्पेस स्टेशन चायनाचं आहे, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे. आणि हे जे स्पेस स्टेशन आपण बनवतोय तिथं खूप मोठे हेवी इन्स्ट्रुमेंट पाठवावं लागतात. सो त्यासाठी त्या रिलेटेड आपण बनवतोय. ओके, किती कॅपॅसिटी असणार आहे?
30 टन लो अर्थ ऑर्बिटमध्ये कॅपॅसिटी असणार आहे आणि 10 टन इन जिओ सिंक्रोनस अर्थ ऑर्बिट, ओके, किंवा जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिटमध्ये 10 टन्स कॅपॅसिटी असणार आहे. सो जस्ट मी तुम्हाला कम्पॅरिझनमध्ये सांगतो, आपलं जे PSLV आहे त्याची LEOमधली कॅपॅसिटी किती होती, सरासरी 2 टन होती. सो त्याच्या रिलेटेड हा खूपच फास्ट झालं आणि त्याची आय थिंक 10 टन कॅपॅसिटी त्याची LEOमध्ये होती, कशाची, GSLVची. सो त्याच्यापेक्षा 3 टाइम्स म्हणजे 30 टन झालं, ओके. पण आपण स्टील मागेत. जर तुम्ही SpaceX म्हणजे इलॉन मस्कच्या याचं जर रॉकेट लॉन्चर पाहिलं, त्याची कॅपॅसिटी ऑलमोस्ट 70 टन्स आहे LEOमध्ये, ओके. सो दे आर व्हेरी मतलब पुढे आहेत आपल्या आणखीन, पण स्टील आपण शौर्य हे करतोय. सो शौर्य रॉकेट सूर्या माझ्याकडनं शौर्य निघतंय, सूर्य रॉकेट लॉन्चर लक्षात ठेवा, ओके. पुढचं आहे SSLV. सगळ्यांना माहिती आहे स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, हे पण आपलं लॉन्च व्हेकलच आहे. कशासाठी, तर स्मॉल सॅटेलाइट सोडायचे. बिकॉज का, समजा मला आता जस्ट इमेजिन करा, मला आहेत ना एक 100 kgचं सॅटेलाइट सोडायचं आहे, ओके. आता माझं PSLVची कॅपॅसिटी आहे 2000 म्हणजे kg. आता जर मी 100 kgचं सॅटेलाइट त्याच्यावर एक ठेवून जर सोडला तर माझं वेस्टेज ऑफ फ्युएल जातं आहे, वेस्टेज ऑफ मनी सगळं होतं आहे. सो आपण काय करतो, अशा 100-200 kgचे सॅटेलाइट आले त्यांना एकत्र गोळा करतो आणि एकत्र गोळा करून जेव्हा वेट 2000 kgच्या जवळपास जातं तेव्हा सगळ्यांना एकत्र ठेवतो आणि त्यांच्या कक्षामध्ये आपण सोडून देतो. पण आता प्रॉब्लेम काय आहे की एखाद्या देशाला अर्जंट सोडायचं असतं. आता झाली स्पेसमध्ये कॉम्पिटिशन. सो मी नाही घेतली ती आत्ता ऑर्डर, तर दुसरं कोणतरी घेत आहे. सो इस्रोने याच्यावर उपाय काढण्यासाठी स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल बनवलं होतं की जे 500 kgपर्यंत कॅपॅसिटी त्याची तेवढा पेलोड घेऊ शकतं आणि 500 किलोमीटरपर्यंत म्हणजे लो अर्थ ऑर्बिटमध्ये ते सरासरी हे करू शकतो. लो अर्थ ऑर्बिट कितीपर्यंत असतं, 2000 किलोमीटरपर्यंत असतं. ते 500 किलोमीटरपर्यंत तुमचं सॅटेलाइट स्पेसमध्ये सोडू शकतं. सो त्यासाठी आपण हे बनवलं होतं. 3 स्टेज आहे आणि तिन्ही स्टेज याच्या सॉलिड आहेत, हे तुम्हाला माहीत पाहिजे, ओके. आणि जे व्हेलोसिटी ऑर्बिटल स्टेज आहे ती लिक्विड असते, बिकॉज त्याला तुम्हाला ॲडजस्ट करावं लागते. पण याला 3 स्टेज सॉलिड रॉकेट बोलतात, हे तुम्हाला माहीत पाहिजे. हेच रॉकेट आपण पहिलं याच्यामध्ये पाहिलं की इस्रोने याचे जे मालकी हक्क आहेत हे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांना 550 करोडला विकलेत. सो हे पण तुम्हाला याच्यामध्ये माहीत पाहिजे. डन. आय होप की तुम्हाला हे कळलं असेल की आपण असं काय करतो की आणि SSLV का डेव्हलप केलं. पुढचं एक गगनयान मिशन. 4 मेंबर आपल्याला इंडियन एअरफोर्सचे आहेत की जे वर पाठवायचे. त्याच्या रिलेटेड बाकीचे फॅक्ट्स मी घेतले होते, पण या 4 मेंबरचे नावं नव्हते सांगितले. सो तुम्हाला 4 मेंबरचे नावं माहीत पाहिजे. प्रशांत नय्यर, अजित कृष्णन, त्याच्यानंतर अंगद प्रताप आणि शुभांशु शुक्ला. आणि शुभांशु शुक्ला तुम्हाला माहिती की आत्ता स्पेसमध्ये पण जाऊन आले एक्झिओम 4 नावाचं मिशनच्या सोबत, ओके. त्यासाठी इंडियाने ऑलमोस्ट प्रायव्हेट मिशन होतं ते 550 करोड रुपये खर्च केले होते, ऑलमोस्ट 550-600 करोड, आणि यांना शुभांशु शुक्लांना पाठवलं होतं. सो हे 4 जणांचे नाव लक्षात ठेवा. परत सांगतो, प्रशांत नय्यर, अजित कृष्णन, त्याच्यानंतर अंगद प्रताप आणि शुभांशु शुक्ला. की डन. पिटपॅट पाहिजे बिकॉज प्रश्न येऊ शकतो की यातले कोण कोण सिलेक्ट झालेत, तर तुम्हाला माहीत पाहिजे. रूमी 1 इंडियाज फर्स्ट हायब्रिड रॉकेट आहे बाय स्टार्टअप स्पेस झोन इंडिया. सो यांनी फर्स्ट हायब्रिड रॉकेट बनवलं आहे. नाव काय ठेवलं आहे, रूमी 1. सो कुणी बनवलं आहे, हे स्पेस झोन इंडिया हे स्टार्टअप आहे, त्याने हे बनवलं आहे. सो ही गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे की हे नेमकं कुणी बनवलं आहे आणि कशाबद्दल आहे. सो पुढचं आपल्याला पाहायचं आहे फर्स्ट इंडियन स्पेस टुरिस्ट, ओके. इंडियन स्पेस टुरिस्ट आहे बरं का, फर्स्ट इंडियन की जो स्पेसमध्ये गेला आहे तो नाही, टुरिस्ट म्हणून गेला आहे. त्याचं नाव आहे गोपी थोताकुरा, ओके. गोपी थोताकुरा, ओके. थोटाकुरा असेल ते, थोटाकुरा. ॲमेझॉनचं ब्लू ओरिजिन नावाचं जे कंपनी आहे त्याच्या अंडर हे गेलं होतं. सो ब्लू ओरिजिनने यांनी पैसे देऊन टुरिस्ट हे ना पैसे देऊन हे केलं असेल. गोपी थोताकुरा, ओके. हे एक लक्षात ठेवा. स्पेस कुठपासून सुरू होतो त्यासाठी एक लाईन आहे, करमन लाईन त्याला बोलतो, आणि ती करमन लाईन 100 किलोमीटरच्या अबो आहे. सो तुम्ही सरळ 100 किलोमीटरपर्यंत गेले, त्याच्यावर गेले तर तुम्ही स्पेसमध्ये गेलात असं आपण पकडतो. आणि ब्ल्यू ओरिजिन सरासरी 100 किलोमीटरपर्यंत जाऊन परत येतं. सो असं रॉकेट वर जातं, ओके. तुम्ही स्पेस बघता आणि स्पेसमध्ये फिरवून असं फिरवून परत एक चक्कर आणता. सो नथिंग, दिस इज अ स्पेस टुरिझम. सो हे तुम्हाला माहीत पाहिजे. पुढचं आहे पुष्पक. नाव माहीत पाहिजे फक्त तुम्हाला. पुष्पक इज इंडियाज रियुजेबल लॉन्च व्हेकल, ओके. बिकॉज का, जेव्हा तुम्ही रॉकेट सोडता त्यातलं पहिली आणि दुसरी स्टेज परत स्पेसमधून खाली येते आणि ते ॲटमॉस्फिअर बरोबर घर्षण करून एकतर पूर्ण नष्ट होऊन जाते किंवा ती कुठेतरी समुद्रात पडते आणि आपण ती परत वापरत नाही. पण त्याच्यामध्ये खूप सारे इन्स्ट्रुमेंट असतात की जे आपण परत वापरू शकतो, परत सगळ्या गोष्टी यूज करू शकतो. तर असं SpaceX ऑलरेडी करते,
स्पेसएक्सचं पहिलं आणि दुसरी स्टेज ऑलरेडी रियुजेबल आहे. तर त्याच अनुषंगाने इस्रोने पण त्यांचं पुष्पक नावाचं रियुजेबल लॉन्च व्हेकल हे केलं आहे. आणखीन टेस्टिंग चालू आहे, 3-4 टेस्टिंग झाल्यात, पण आणखीन ते प्रोटोटाईप स्टेजवरच आहे, आणखीन फुल याच्यावर नाही आलं. सो पुष्पक नाव लक्षात ठेवा, इस्रोज रियुजेबल लॉन्च व्हेकल आहे. ओके, हे तुम्हाला माहीत पाहिजे. पुढचं आहे विक्रम-1. सो तुम्हाला नावावरनं वाटेल हे इस्रोचं वगैरे आहे, तर नाही. विक्रम-1 हे स्कायरूट्स एरोस्पेस, ओके, ही स्पेस स्टार्टअप आहे. हे सॅटेलाईट सोडणार आहे. पहिलं त्यांनी विक्रम-S सोडलं होतं, त्यानंतर आता विक्रम-1. आता ते विक्रम काय बोलतात ते सिरीजच सुरू करतील कदाचित, विक्रम-1, 2, 3, 4. पहिलं विक्रम-S होता, तर विक्रम-1 हे सोडतात, हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर इंडियाने वन ऑफ दी हेवीएस्ट सॅटेलाईट सोडला, इनसॅट 3DS. नावातच आहे इनसॅट. इनसॅट म्हणजे वेदर फोरकास्टिंगसाठी असतो हा. कुठे सोडला? GTOमध्ये सोडला, म्हणजे जिओ सिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट. आता हे तुम्ही ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये सोडून त्याला विथ टाईम मग तुम्ही जिओ सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये हे करता, ओके, आणि तिथं मग वेदर फोरकास्टिंगसाठी तुम्हाला जास्त एरिया कवर होतो. सो हे वेदर फोरकास्टिंगसाठी आहे, ओके. लक्षात ठेवा कशाने सोडलं होतं? GSLV F-14. सो जिओ सिंक्रोनस सॅटेलाईट लॉन्च व्हेकल, त्याची कॅपॅसिटी आपण मगाशीच पाहिली 10 टन आहे, त्याच्यावर हे सोडलं होतं. आणि GSLVला नॉटी बॉय पण म्हणतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. सो GSLV इज नोन फॉर नॉटी बॉय बिकॉज कधी कधी हे अचानक खराब होऊन जातं, म्हणजे सगळं याचं फंक्शन व्यवस्थित चालू असतं आणि कधी कधी याचं मिशन फेल होतं. सो आणि ते मिशन का फेल होतं आजपर्यंत आपल्याला कधी कधी कळत नाही. सो त्यासाठी याला नॉटी बॉय बोलतात, ओके. तसं PSLV आपलं वन ऑफ दी ट्रस्टेबल रॉकेट आहे, बिकॉज आत्तापर्यंत ते एकदाच त्याचं फेल झालं आहे, ओके. टोटल आत्तापर्यंत 60-65 मिशन केलेत PSLVने. 61-62 मिशन काही चालू आहे. आता C असं नाव असतं, PSLV C-16 म्हणजे ते त्याचं 60वं मिशन आहे. तसं यांचं F-14 म्हणजे याचं 14वं मिशन होतं आहे आणि त्याला नॉटी बॉय बोलतात बिकॉज त्याचे 1-2 मिशन थोडे फेल झाले. त्याचं रिझन आपल्याला माहीत नाही म्हणून, ओके. आणि याचं रिझन खरं असं आहे की आपण क्रायोजेनिक इंजिन आहे ना, रिव्हर्स इंजिनिअरिंग केलेलं आहे आपण रशियन टेक्नॉलॉजीपासून. सो ते इंडिजिनस टेक्नॉलॉजी नाही आहे, रिव्हर्स इंजिनिअरिंग सो काहीतरी इश्यू येतो त्याच्यामध्ये. सो ओके, लक्षात ठेवा नॉटी बॉय कशाला म्हणतात. आणि फंडिंग कोणी केलं आहे? मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स. इवन दो इस्रोने सोडलं आहे, पण सगळं फंडिंग बिकॉज वेदर फोरकास्टिंगबद्दल आहे. सो सगळं कोण पाहणार? ऑब्व्हियसली मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स बघणार. सो मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. पुढचं इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. वर्ल्ड्स लार्जेस्ट रेडिओ टेलिस्कोप, ओके. स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्वेटरी. स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्वेटरी SKAO आहे. सी वर्ल्ड लार्जेस्ट रेडिओ टेलिस्कोप ह्या, ओके. मेनी कंट्रीज पार्टनर आहे याचा. इंडिया मेंबर आहे का? येस, इंडिया पण फंडिंग करतो याला. याचं हेडक्वार्टर UKला आहे आणि 2 स्टेशनमध्ये रेडिओ टेलिस्कोप आहे. पहिलं एक ऑस्ट्रेलियामध्ये आणि दुसरं साऊथ आफ्रिका. ह्या 2 स्टेटमध्ये. साऊथ आफ्रिकाचं नाही, येस, ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका ह्या 2 स्टेटमध्येच याचं हे आहे. सो ही एक गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. येस, अंडरस्टूड, ओके. सो वर्ल्ड लार्जेस्ट रेडिओ टेलिस्कोप SKAO स्क्वेअर किलोमीटर अरे ऑब्झर्वेटरी. इंडिया मेंबर आहे का याचा? यस. पुढचं एक्सपोसॅट जे इंडियाने सोडलं होतं, एक्सरे पॉलिरीमीटर सॅटेलाईट. सो ते एक्सरेमध्ये बाहेरच्या गोष्टी स्पेसमधल्या फक्त. सो ऑब्झर्वेशनसाठी होतं. मोस्ट ऑफ दी टाईम हे काम करणार होतं ब्लॅक होल, त्याला मराठीमध्ये कृष्णविवर बोलतात. कृष्णविवरावर ऑब्झर्वेशन करण्यासाठी आपण हे एक्सपोसॅट सॅटेलाईट सोडलं होतं. 1 जानेवारी 2024ला सोडलं आहे. कुठे आहे? PSLV C-58. आता मागाशी कसं मी तुम्हाला सांगितलं होतं, हे 58 C-58 म्हणजे PSLVचं हे 58th मिशन आहे. लाईफ 5 वर्षाची याचं. आणि लो अर्थ ऑर्बिटमध्ये सोडलं होतं, हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. फॉर स्टडी ऑफ ब्लॅक होल्स अँड सेकंड मिशन इन द वर्ल्ड आहे, जे एक्सरेमध्ये म्हणजे एक्सरे जो बँड आहे त्याच्यामध्ये स्पेस बघणार आहे. पहिलं नासाचं होतं आणि दिस इज द सेकंड वन. सो तुम्हाला हे माहीत पाहिजे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एक्सपोसॅट खूप न्यूजमध्ये नाही आहे, पण असं इम्पॉर्टंट न्यूज आहे. सो दॅट्स वाय यू शुड नो अबाउट इट. पुढचं उडन सॅटेलाईट फर्स्ट इन द वर्ल्ड, त्याला लिंगोसॅट म्हणून नाव दिलं होतं. जपानने बनवला होता. सो हे तुम्हाला माहीत पाहिजे. लिंगोसॅट फर्स्ट उडन सॅटेलाईट इन द वर्ल्ड, की जो लाकडांपासून बनला आहे, ओके. आणि जपानने तो बनवला होता, हे एक तुम्हाला माहीत पाहिजे. पुढचं स्लिम नावाचं स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून. हे स्लिम नावाचं जपानचं मिशन होतं. ते मूनवर लँडिंग करणार होते आणि जपान त्याच्यानंतर 5th कंट्री बनली की ज्यांनी मूनवर लँडिंग केली. 4th तुम्हाला माहिती इंडिया आहे. पण एक असं म्हणतात काही जण की हे लँडिंग केलं, ओके, पण लँडिंग केल्यानंतर यांचं कनेक्शनच झालं नाही. लँडिंग तर सॉफ्ट लँडिंग झालं बरोबर, पण यांचं कनेक्शन झालं नाही. सो काही जण म्हणतात की जपान इज नॉट सक्सेसफुल, काही जण म्हणतात जपान इज सक्सेसफुल. स्टील डिबेट आहे,
पण तरी तुम्हाला माहीत पाहिजे की यस, जपान बिकेम द 5th कंट्री इन द वर्ल्ड जी मूनवर त्यांनी सॉफ्ट लँडिंग केली आहे. ओके, हार्ड लँडिंग करतात, सॉफ्ट लँडिंग. ओके, हे पण लक्षात ठेवा. सो हे पण स्लिम मिशन जपानचं आहे, हे तुम्हाला माहीत पाहिजे. इट इज रिलेटेड टू मून. ओके, पुढचं आहे इंडिया ऑफ द इयर. ओके, इंडियन ऑफ द इयर 2023. तर कोण बनलं? हे इस्रो बनलं. हे जे आहे हे आपली कोणतं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचंच हे असतं. आणि एका, आता मला त्यांचं नाव आठवत नाही आहे, एक कोणतं तरी मीडिया हाऊस आहे, त्यांच्यासोबत मिळून हा पुरस्कार दिला जातो. सो इंडियन ऑफ द इयर 2023 24ला दिला होता. ओके, आणखीन 25चा आला नाही, ते इस्रोला दिलं हे तुम्हाला माहीत पाहिजे, बिकॉज चंद्रयान 3मुळे दिलं होतं ते. पुढचं मोस्ट पॉवरफुल रॉकेट इन द वर्ल्ड हे स्टारशिपचं आहे. स्टारशिप म्हणजे इलॉन मस्कची कंपनी. ओके, त्यांचं हे तुम्हाला माहीत पाहिजे. पुढचं BP कोलंबो हे युरोपियन स्पेस एजन्सी आणि जाक्सा म्हणजे जपानीचं स्पेस एजन्सी यांनी हे मिशन हे केलं. BP कोलंबो कुठं व्हिजिट केलं? व्हेनसवर. सो हे एक BP कोलंबो रिलेटेड टू व्हेनस, ESA प्लस जाक्सा यांचं आहे, हे तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, डन. आय होप सो की तुमचा इथपर्यंत गोष्टी क्लिअर झाल्या असतील. ओके, नाव विल टेक 1 मिनिट ब्रेक आणि मग आपण पुढचं स्पेस रिलेटेड झाल्यानंतर आपण जे पुढचं सेक्शन बघणार आहे मिसलेनियस टॉपिक असणार याच्यामध्ये. आणि मिसलेनियसमध्ये आपण अपॉइंटमेंट्स आणि ऑब्युटरीज आहेत, हे जास्त नाही आहे. ओके, आणि याच्यानंतर मग आपण ब्रेक घेऊन मग मिसलेनियस टॉपिक बघू. सो नॅशनल कमिशन ऑफ वुमन, ओके, यांच्या चेअरमन कोण बनले? 9th चेअरमन विजया रहाटकर. मराठी आहे म्हणून तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, माहीत पाहिजे. त्या फर्स्ट मराठी आहेत की ज्या नॅशनल कमिशन ऑफ वुमन याच्या चेअरमन बनल्यात. फॉर्मर प्रेसिडेंट होत्या त्या. कशाच्या प्रेसिडेंट होत्या? MS महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर वुमन. ओके, सो महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर वुमन यांच्या चेअरमन किंवा प्रेसिडेंट तुम्ही बोलू शकता, त्या होत्या. आता सध्या त्या विजया रहाटकर ह्या कशाच्या चेअरमन बनल्या? सध्या नॅशनल कमिशन फॉर वुमनच्या 9th चेअरमन बनल्यात. सो ही गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. ॲक्च्युली चेअरमन हे म्हणणं पण चुकीचं आहे, ते चेअरवुमन वर्ड पाहिजे. पण दिस इज हाऊ द आवर सोसायटीज मतलब पॉलिटिकल सायन्समध्ये एक टर्म आहे की आपल्या टर्म्स पण ह्या कशा पॅट्रियार्कल आहेत. त्याचं उत्तम उदाहरण आहे की तरी चेअरमन म्हणतो. सो चेअरमन म्हणणं इलॉजिकल आहे. इट शुड बी चेअरवुमन. ओके, सो त्या चेअरवुमन बनले विजया रहाटकर. सो ही गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. पुढचं आहे नॅशनल कमिशन फॉर SC चे चेअरमन कोण आहेत? किशोर काय ते मखवाना. ओके, मखवाना, यस, किशोर मखवाना आहेत. सो नॅशनल कमिशन फॉर SC चे चेअरमन किशोर मखवाना आहेत. हे जस्ट तुम्हाला फॅक्ट माहीत पाहिजे. पण त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट फॅक्ट हा वुमनचाच आहे, नॅशनल कमिशन फॉर वुमन, बिकॉज ते महाराष्ट्रीयन आहेत. ओके, ऑब्युटरीमध्ये तुम्हाला एक माहीत पाहिजे, प्रभा अत्रे. बाकीच्या सगळ्या आपण घेतल्यात पण ह्या माझ्याकडनं एक मिस झाल्या होत्या. सो प्रभा अत्रे इज अ सिंगर, किराणा घराण्याला ते बिलॉंग करतात. त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, संगीत अकॅडमी अवॉर्ड, पुण्यभूषण अवॉर्ड हे सगळे अवॉर्ड त्यांना भेटलेले आहेत. सो भारतरत्न सोडून इंडियाचे सगळे टॉप अवॉर्ड्स त्यांना भेटलेले आहेत, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री. ओके, सो प्रभा अत्रे ह्या तुम्हाला माहीत पाहिजे. यांच्याबद्दल थोडा आणखीन माहिती काढा. मी जेवढी इम्पॉर्टंट आहे तेवढीच इथं घेतली, पण मला असं वाटतं की दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्ट. महाराष्ट्रीयन होत्या त्या. सो त्याच्याबद्दल थोडं तुम्हाला आणखीन माहिती पाहिजे. त्यांनी क्लासिकल संगीतमध्ये खूप जास्त हे केलं. सो दॅट्स वाय किराणा घराण्याला बिलॉंग करतात त्या. सो त्याच्याबद्दल तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, डन. आता विल टेक 1 मिनिट ब्रेक आणि मग आता मिसेलेनियस टॉपिक स्पोर्ट्स आहेत. ओके, एनिवे आपण 1 मिनिट ब्रेक घेऊ. ओके, सो आणि त्याच्यानंतर मग आपण स्पोर्ट्स आणि मग मिसेलेनियस असे काहीतरी टॉपिक असणार आहेत, ते मग आपण कंप्लीट करूयात. सो आता आपल्याला पुढचे जे टॉपिक्स बघायचे आहेत दॅट इज स्पोर्ट्स. ओके, आता स्पोर्ट्सच्या आपल्याकडनं काही टॉपिक थोडे जुने होते म्हणून मिस झाले होते, पण ऑलिम्पिक ही 4 वर्षातून एकदा होती. सो इवन दो ती थोडी जुनी आहे तरी आपल्याला माहीत असणं इम्पॉर्टंट आहे. सो ऑलिम्पिक 2024ला पॅरिस फ्रान्समध्ये झाली. 2028ला लॉस एंजेलिस USA मध्ये असणार आहे. तिथं क्रिकेट पण इन्क्लूड असणार आहे T20 फॉर्मॅटमध्ये, हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. आणि 2032ला ब्रिस्बेन इन द ऑस्ट्रेलिया इथे होणार आहे. पहिली गोष्ट ही झाली. ओके, आता पॅरिसमध्ये फ्रान्समध्ये झाली तर एक नवीन खेळ याच्यामध्ये ॲड झाला होता, दॅट इज ब्रेक डान्सिंग. सो हे पण तुम्हाला माहीत पाहिजे की ब्रेक डान्सिंग हे ऑलिम्पिकचा खेळ आहे,
एकदम वन लाईनर येऊ शकतं. सो एक गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. आता टिल नाव इंडियाज मेडल टोटल आत्तापर्यंत ऑलिम्पिकमध्ये आपण 41 मेडल 41 मेडल जिंकलेले आहेत. गोल्ड 10, सिल्वर 10 आणि कॉपर 21 अशा आपली टोटल 41 आहे टोटल आहे. ओके, फर्स्ट इंडिव्हिज्युअल मेडलिस्ट कोणी? खाशाबा जाधव कोल्हापूरचे. आपण लहानपणी यांची टेक्स्टबुकमध्ये स्टोरी पाहिली आहे. सो खाशाबा जाधवला फर्स्ट इंडिव्हिज्युअलिस्टिक मेडल आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्यावेळेसपर्यंत वाट बघावी लागली की महाराष्ट्रामधलं कोणीतरी दुसरं इंडिव्हिज्युअलिस्ट मेडल मिळेल ऑलिम्पिकमध्ये. ओके, सो ते पण फॅक्ट तुम्हाला माहीत पाहिजे. आपण तो पाहूयात. आता आपल्याला जे मेडल्स मिळालेत, मनू भाकरला कॉपर मिळालं होतं सिंगल तिचं याच्यामध्ये तिरंदाजीमध्ये. त्याच्यानंतर मनू भाकर आणि सुरभजोत सिंग यांना पण कॉपर मेडल मिळालं होतं दोघांना. 2 मेडल इन 1 ऑलिम्पिक अशी फर्स्ट व्यक्ती बनली इंडियाची मनू भाकर. त्यानंतर अमन शेरावत यांना पण कॉपर मेडल मिळालं होतं, यंगेस्ट आहे इंडियन. त्यानंतर इंडियन मेल हॉकी टीमला अगेन कॉपर लास्ट इयर पण मिळालं होतं, ह्यावेळेस पण मिळालं. सो टोटल इंडियन हॉकी टीमला टोटल 23 मेडल्स झालेत. 8 गोल्ड्स, 11 सिल्वर अँड 4 कॉपर. त्यातले 2 मागच्या 2 वर्षात आले. सो 23 मेडल टॅली झाली. नंतर नीरज चोप्रा सिल्वर मेडल मिळालं आहे. स्वप्नील कुसळे हे महाराष्ट्रीयन आहेत, इम्पॉर्टंट आहेत. कॉपर मेडल मिळालं होतं, कोल्हापूरचे आहेत. आणि सेकंड महाराष्ट्रीयन आहे की ज्यांना असं इंडिव्हिज्युअल मेडल मिळालं आहे. सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. वाटलं तर थोडं स्वप्नील कुसळेबद्दल थोडी माहिती काढा. ओके, इम्पॉर्टंट आहे. सो त्याच्याबद्दल तुम्हाला माहीत पाहिजे. डन. सो आय होप की हे तुमच्या लक्षात राहतील. आणि टोटल आपल्याला असे 7 मेडल मिळाले होते ते तुम्हाला माहीत पाहिजे. पुढचं राफेल नदाल रिटायरमेंट घेतली आहे. 22 ग्रँड स्लॅम्स जिंकलेत आणि 14 फ्रेंच ओपन त्याने जिंकले. वन ऑफ दी बेस्ट हे. ओके, आणि त्याला फॅब 3 म्हणून ते ओळखतात. त्यातलं हे राफेल नदाल एक होते. बाकीचे 2 नावं तुम्ही कमेंटमध्ये सांगाल. त्यांना फॅब 3 ऑफ टेनिस असं बोलायचे. ओके, आता बऱ्यापैकी त्यांचं एज झालं आहे आणि ते हे होते जसं क्रिकेटमध्ये फॅब 4 म्हणून आपण ओळखायचो विराट कोहली त्यांना वगैरे, तसे हे होते. तर हे तुम्ही नावं सांगा. त्यातल्या राफेल नदालने रिटायरमेंट घेतली. ओके, सुनील छेत्रीने पण रिटायरमेंट घेतली. अर्जुन, पद्मश्री, खेलरत्न असे सगळे अवॉर्ड त्यांना मिळालेले आहेत. थर्ड कोणते आहेत? अर्जुन, पद्मश्री आणि खेलरत्न. थर्ड हायेस्ट गोल वर्ल्डमध्ये आहेत त्यांचे आफ्टर द रोनाल्डो आणि मेसी. सगळ्यात जास्त रोनाल्डोचे इन ॲक्टिव्ह प्लेअरमध्ये आत्तापर्यंतच्या. रोनाल्डो होता, 2 नंबर मेसी होता आणि 3rd नंबर सुनील छेत्री होता. सो वन ऑफ दी हायेस्ट मतलब ग्रेटेस्ट नेम इन द इंडियन फुटबॉल. ओके, पुढचं इंडियन हॉकी जर्सी नंबर 16 रिटायर केला आपण. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. PR श्रीजेश जे आपले गोलकीपर होते हॉकीचे, त्यांना त्यांची 16 नंबरची जर्सी होती ती रिटायर केली. आणि त्यांना गॉड ऑफ मॉडर्न इंडियन हॉकी बोलतात. ही गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. त्यांना काय बोलतात? गॉड ऑफ इंडियन हॉकी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे की त्यांना गॉड ऑफ इंडियन मॉडर्न हॉकी कोणाला बोलतात? P श्रीजेशला बोलतात. आणि सध्या ते जे यंग टीम आहे आपली इंडियाची हॉकी टीम, त्या यंग हॉकी टीमला ते सध्या प्रशिक्षण म्हणून आहेत. सो ही पण गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. P श्रीजेश. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, जर्सी नंबर 16. डन. ओके, सो आय होप की हे स्पोर्ट्स पण झालं असेल. आता आपलं शेवटचं राहिलं आहे मिसेलेनियस टॉपिक. यातले पण असे की जे सगळे कंबाईन आहेत. आता कोणते पण आहेत पण जे इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत की आपण जे सेग्रिगेट नाही करू शकत असे आपण मी एकत्र सगळे टाकलेत जे न्यूजपेपरमधनं मला मिळालेत की इम्पॉर्टंट आहेत. त्यातला पहिला इम्पॉर्टंट आहे क्लासिकल लँग्वेज स्टेटस. तुम्हाला माहिती 11 लँग्वेज झाल्यात टोटल, मराठी पण त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे की त्याला क्लासिकल लँग्वेज स्टेटस मिळालं आहे. ओके, 3rd ऑक्टोबरला हे स्टेटस दिलं होतं. सो त्याच्यामुळे 3rd ऑक्टोबरला मराठी क्लासिकल लँग्वेज डे म्हणून पण महाराष्ट्र गव्हर्नमेंट आता साजरा करणार आहे 3rd ऑक्टोबरला. लक्षात ठेवा 2nd ऑक्टोबर नाही 3rd ऑक्टोबर. ओके, 6 ऑलरेडी भाषा होत्या. तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिया. सगळ्यात 1 नंबरची भाषा क्लासिकल लँग्वेज म्हणून घोषित केली होती ती म्हणजे तमिळ. त्याच्यात 6 होत्या. तमिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि ओडिया म्हणजे साऊथ इंडियन भाषा जुन्या आहेत त्यांना हे केलं होतं. आणि ओडिया आहे. त्यानंतर 5 आत्ता ॲड केल्यात मराठी, पाली, प्राकृत, आसामी, बेंगाली. आता हे हिंदी डिबेट तुम्हाला कळेल की हिंदी भाषा त्याच्यामध्ये नाही बिकॉज हिंदी खूप नंतर डेव्हलप झाली आहे की ह्या जुन्या भाषा आहेत सगळ्या. सो हिंदीचा जो डॉमिनन्स आहे त्याच्यात काही लॉजिक पण नाही कधी कधी. सो आता 5 कोणत्या ॲडिट केल्यात? मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बेंगाली. आता मराठीमधनंच पाली आणि प्राकृतमधनंच पाली आणि मराठी निघली आहे. सो एक प्रकारे याच्या तुम्ही प्रिक्युझर म्हणू शकता. नंतर आसामी आणि बेंगाली.
ओके, हे पण लक्षात ठेवा. सो क्लासिकल लँग्वेज कधीपासून दिलं होतं स्टेटस? स्टार्टेड इन 2004ला हे केलं होतं. बाय लँग्वेज एक्सपर्ट कमिटी सिलेक्ट करते अंडर द मिनिस्ट्री ऑफ कल्चर. मिनिस्ट्री ऑफ कल्चरच्या अंडर लँग्वेज एक्सपर्ट कमिटी असते, प्रत्येक वेळेस ही बनवली जाते आणि ती डिसाईड करते की कोणत्या लँग्वेजला क्लासिकल लँग्वेज स्टेटस द्यायची की नाही. सो महाराष्ट्रासाठी मराठीसाठी लँग्वेज एक्सपर्ट जी कमिटी बनवली होती, चेअरमन तुम्हाला माहीत पाहिजे रंगनाथ पाथरे. सो रंगनाथ पाथरे यांच्या अंडर हे चेअरमन होते. त्यांच्या अंडर ही क्लासिकल लँग्वेज फॉर मराठी आहे की नाही हे करायचं होतं. त्यांनी सांगितलं की येस, मराठीची हिस्ट्री खूप जुनी आहे आणि मग मराठीला क्लासिकल लँग्वेज स्टेटस मिळालं. ओके, लक्षात ठेवा हे कन्स्टिट्यूशनचा याचा काहीच संबंध नाही आहे. 2004ला जस्ट एक्झिक्युटिव्ह ऑर्डरने सुरू झालेलं आहे. सो इथं काही स्टॅच्युटरी लॉ वगैरे नाही आहे, पण स्टील फंडिंग वगैरे मिळतं. सो क्लासिकल लँग्वेज स्टेटस जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, आय होप की तुम्हाला हे कळालं असेल. ओके, सो 4th वुमन पॉलिसी डिक्लेअर करणारं राज्य कोणतं आहे? तर आय होप की वरचा फॅक्ट इम्पॉर्टंट आहे जो तुमचा क्लिअर झाला असेल. सो पुढच्या फॅक्टकडे मी जातोय की 4th वुमन पॉलिसी डिक्लेअर करणारं कोणतं राज्य आहे इंडियामध्ये? महाराष्ट्र. महाराष्ट्राने 4थी वुमन पॉलिसी डिक्लेअर केली आहे. ओके, सो वुमन पॉलिसी डिक्लेअर केली तर वुमन आपल्या ज्या वुमन मिनिस्टर आहेत आपल्या, ओके, महिला मंत्री, ह्या पण तुम्हाला माहीत पाहिजे, अदिती तटकरे आहेत त्या. सो 4th वुमन पॉलिसी तुम्हाला माहिती लाडकी बहीण योजनेमुळे सगळं न्यूजमध्ये. सो 4th वुमन पॉलिसी आपण डिक्लेअर केली महाराष्ट्राने, हे तुम्हाला माहीत पाहिजे. पुढचं आहे कोझिकोडे. फर्स्ट युनेस्को लिटरेचर सिटी इन इंडिया झाली. कोणती आहे? युनेस्को लिटरेचर सिटी. लिटरेचरमध्ये फर्स्ट कोणती? कोझिकोडे. कोझिकोडे म्हणजे कलिकत. कलिकत सगळ्यांना फेमस आहे. ओके, फर्स्ट टाईम वास्को दी गामा तिथे आले होते. सो अंडर युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क त्याच्या अंडर आपण हे केलं आहे. श्रीनगर वर्ल्ड क्राफ्ट सिटी आहे. 4th सिटी इन इंडिया ओनली वर्ल्ड क्राफ्ट सिटी. फर्स्ट मलापुरम, सेकंड जयपूर, थर्ड म्हैसूर. ओके, म्हैसूर होती. ओके, आता वर्ल्ड क्राफ्ट सिटी 4th कोणती बनली? श्रीनगर. आणि वर्ल्ड युनेस्को लिटरेचर सिटी कोणती आहे? कोझिकोडे. हे जस्ट तुम्हाला माहीत पाहिजे. इम्पॉर्टंट फॅक्ट आहेत. वर्ल्ड लार्जेस्ट क्रूज शिप, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. आयकॉन ऑफ द सी. ओके, तुम्हाला माहिती आहे पहिली जेव्हा एकदा वर्ल्ड्स लार्जेस्ट सी बनली होती काय झालं होतं, त्याच्यावर मूव्ही बनला आहे टायटॅनिक. सो ही वर्ल्ड्स लार्जेस्ट क्रूज शिप आपण बनवली, आयकॉन ऑफ द सी. ओके, आय थिंक USAच्या कोणतरी एक कंपनी तिने हे बनवली होती, त्याच्यामुळे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. 2 न्यू मेंबर ऑफ WTO ॲड झालेत, कॉमोरोस आणि तैमोर लेत्से. ओके, तैमोर लेत्से आणि कॉमोरोस हे 2 मेंबर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये ॲड झालेत. सो त्याबद्दल पण तुम्हाला थोडी माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. लेटेस्ट मेंबर्स. त्यानंतर इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट 2023 आपण घोषित करतो. लाईफ प्रोटेक्शन प्लॅन फॉर ब्ल्यू कॉलर वर्कर कोणत्या देशाने सुरू केलं आहे? पर्टिक्युलरली ब्ल्यू कॉलर वर्कर तिथे इंडियन जास्त असतात म्हणून तुम्हाला माहीत पाहिजे. त्यांच्यासाठी लाईफ प्रोटेक्शन युनायटेड अरब अमिराट्स यांनी हा सुरू केला आहे, हे तुम्हाला माहीत पाहिजे. पुढचं ऑपरेशन ट्रू प्रॉमिस, जे इराणने इस्रायलच्या अगेन्स्ट ऑपरेशन केलं होतं, त्याचं नाव होतं ऑपरेशन ट्रू प्रॉमिस, हे तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, आता आय होप की इथपर्यंत तुमचे फॅक्ट्स क्लिअर झाले असतील. आता आपण काही इम्पॉर्टंट डे असतात ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करू. सो जस्ट टेक 1 मिनिट ब्रेक आणि आपण परत हे इम्पॉर्टंट डेज घ्यायचा प्रयत्न करू. ओके, इम्पॉर्टंट डेज नंतर इम्पॉर्टंट बुक्स आहेत आणि त्यानंतर मग आपलं हे सेशन संपून जाईल. ओके, सरासरी एक 10-15 मिनटात हे सेशन संपेल. डन. पुढचं आता आपण इम्पॉर्टंट डे बघणार आहेत. पूर्ण इयरचेच मी हे केलेत. 9 जानेवारीचं प्रवासी भारतीय दिवस, हे सगळ्यांना माहिती आहे. 23 जानेवारी हा पराक्रम डे आहे, बिकॉज सुभाषचंद्र बोस त्यांची जयंती असते 23 जानेवारीला, म्हणून तो पराक्रम दिवस म्हणून इंडियामध्ये साजरा केला जातो. त्यानंतर 20 फेब्रुवारीला नॅशनल सायन्स डे, हा एक तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर 8 मार्चला इंटरनॅशनल वुमन्स डे असतो. ओके, 8 मार्च. ओके, सो ही एक गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. पुढचं 16 मार्चला इंटरनॅशनल हॅपीनेस डे असतो. ओके, हे थोडे फॅक्च्युअल आहेत पण माहीत पाहिजे. सो 8 मार्च लक्षात ठेवा, इंटरनॅशनल वुमन डे. त्याच्यानंतर 8 दिवसांनी मग हॅपीनेस मिळतो. सो असं थोडं काहीतरी क्ल्यू लावायचे, लक्षात ठेवायचं. इंटरनॅशनल हॅपीनेस डे 16 मार्चला आहे. 21 एप्रिलला नॅशनल सिव्हिल सर्व्हिसेस डे आहे, 21 एप्रिल. सो हे एक तुम्हाला माहीत पाहिजे. 28 मेला वर्ल्ड पॉवर्टी डे असतो.
ओके. 28 मे वर्ल्ड पॉवर्टी डे. त्यानंतर 11 जूनला इंटरनॅशनल प्ले डे असतो, म्हणजे खेळ दिवस. तो आंतरराष्ट्रीय खेळ दिवस तो 11 जूनला असतो. 6 जुलैला इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह डे असतो. जेवढ्या सहकार संस्था आहे तसा इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह डे हा किती तारखेला असतो तुम्हाला माहीत पाहिजे, 6 जुलैला असतो. 11 जुलैला इंटरनॅशनल पॉप्युलेशन डे असतो. ओके. जेवढे लक्षात राहील तेवढे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. नाही राहिले तर नाही राहिले, पण आता सगळंच आपण कव्हर केलं तर एवढं तरी कशाला सोडायचं, म्हणून आपण हे घेऊन घेतोय. ओके. सो 11 जुलैला इंटरनॅशनल पॉप्युलेशन डे असतो. 29 जुलैला इंटरनॅशनल टायगर डे असतो, बिकॉज यावेळेस टायगरचं पीटर्सबर्ग डिक्लेरेशन साईन झालं होतं. सो त्याच्यामुळे 29 जुलैला इंटरनॅशनल टायगर डे असतो. 7 ऑगस्टला नॅशनल हँडक्राफ्ट डे असतो, बिकॉज स्वदेशी मुवमेंट तेव्हा झाली होती. सो त्याच्यामुळे 7 ऑगस्ट नॅशनल हँडक्राफ्ट डे. 12 ऑगस्टला इंटरनॅशनल लायन डे असतो आणि इंटरनॅशनल एलिफंट डे पण असतो. म्हणजे 29 जुलैला इंटरनॅशनल टायगर डे आणि 12 ऑगस्टला इंटरनॅशनल लायन डे आणि इंटरनॅशनल एलिफंट डे, हे दोन्ही डे असतात 12 ऑगस्टला, हे तुम्हाला माहीत पाहिजे. 14 सप्टेंबर हिंदी डे असतो. खूप न्यूजमध्ये हिंदी वगैरे, सो माहीत पाहिजे तुम्हाला. 14 सप्टेंबर हिंदी डे आपण साजरा करतो. पुढचं आहे 1 ऑक्टोबरला इंटरनॅशनल डे फॉर ओल्डर पर्सन. हा किती तारखेला असतो, 1 ऑक्टोबरला असतो, हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर 16 ऑक्टोबरला वर्ल्ड फूड डे असतो. कोणता डे असतो, वर्ल्ड फूड डे कधी असतो, 16 ऑक्टोबरला असतो. ही एक गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर 31 ऑक्टोबरला नॅशनल युनिटी डे असतो. ओके. सो हे काही इम्पॉर्टंट डे आहेत एक वर्षभराचे, ते मी एकत्रच करून तुम्हाला हे केलेत. सो त्यातले जे इम्पॉर्टंट आहेत तुम्हाला वाटतात स्वतःला, ते जस्ट लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. पण नाही लक्षात राहील तर शेवटच्या आठवड्यात उन्हाकारण त्याच्यावर डोकं खाऊ नका, बिकॉज त्याच्यापेक्षा बाकीचे फॅक्ट्स आहेत जे इम्पॉर्टंट आहेत त्याला पूर्ण करायचा किंवा त्याला कंप्लीट करायचा प्रयत्न केलेला कधी पण बेटर राहील. ओके, डन. पण हे पुढचे जे बुक्स असतात विच इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर MPSC, हे लक्षात ठेवायचा नक्की प्रयत्न करा. ओके. आणि याच्यामध्ये पण मी असे बुक्स घेतलेत की जे इम्पॉर्टंट आहेत, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत, की ज्यांचे लेखक थोडे फेमस आहेत. सो त्यातलं पहिलं बुक आहे अ वंडरलँड ऑफ वर्ड्स. हे शशी थरूर. सो वर्ड्स आलं तर लगेच तुमच्या डोक्यात यायला पाहिजे. इंग्लिश कोणाची बारी, शशी थरूर. सो शशी थरूर यांचं हे बुक आहे. नंतर सेलिब्रेटिंग सायलन्स. आता मेडिटेशनबद्दल कोण बोलेल, श्री श्री रविशंकर. सो असं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, काहीतरी लॉजिक लावा. सो सेलिब्रेटिंग सायलेन्स हे श्री श्री रविशंकर यांचं आहे. इड फाइंड्स ॲट होम. ओके, हे आलिया भट्टचं बुक आहे. ओके, सो हे बुक लक्षात ठेवा की इड फाइंड्स अ होम. सो हे बुक तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सुशील कुमार शिंदे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आणि एकेकाळी ते काय बोलतात डिफेन्स मिनिस्टर पण राहिलेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे, म्हणजे केंद्र सरकारचे. सो सुशील कुमार शिंदे तुम्हाला माहीत पाहिजे. 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स हे त्यांचं आत्मचरित्र आहे. त्यानंतर आय हॅव स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. रविचंद्रन अश्विनचं हे बुक आहे. आफ्टर रिटायरमेंट तुम्हाला माहीत पाहिजे. अ कुट्टी क्रिकेट स्टोरी. ओके. आय हॅव स्ट्रीट्स हे बुक कोणाचं आहे, R अश्विनचं आहे. जर्नी ऑफ नेशन 75 इयर्स ऑफ इकॉनॉमी. हे बुक संजय बारूचं आहे. संजय बारू ॲडवायझर होते पंतप्रधान मनमोहन सिंगला. सो हे संजय बारू व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. त्यांचं बुकचं नाव लक्षात ठेवा, जर्नी ऑफ अ नेशन. त्यांचंच एक फेमस बुक आहे ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, त्याच्यावरूनच तो ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर मूवी बनला होता. सो हे संजय बारू हे पण नाव लक्षात ठेवा. पुढचं आहे मदर मेरी कम्स टू मी. अरुंधती रॉय, त्यांना ऑलरेडी खूप वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत पुस्तकांसाठी. सो त्याच्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. सो तुम्हाला माहीत पाहिजे मदर मॅरी कम्स टू मी अरुंधती रॉय यांचं बुक आहे. सोर्स कोड माय बिगिनिंग. आता कोड कोण करत असेल, बिल गेट्स, मायक्रोसॉफ्ट. सो बिल गेट्सचं बुक आहे सोर्स कोड माय बिगिनिंग. सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, हे माहीत पाहिजे. परत एकदा थोडं मी रिवाईज करून घेतो. अ वंडरलँड ऑफ वर्ड्स म्हणलो शशी थरूर. सेलिब्रेटिंग सायलेन्स श्री रविशंकर. एडी फाइंड्स अ होम. ओके, हे आलिया भट्टचं बुक आहे. 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स सुशील कुमार शिंदे. आय हॅव स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी R अश्विन. जर्नी ऑफ अ नेशन 75 इयर्स ऑफ इकॉनॉमी संजय बारू. त्याच्यानंतर मदर मेरी कम्स टू मी अरुंधती रॉय. सोर्स कोड माय बिगिनिंग हे कोणाचं आहे, बिल गेट्सचं आहे. ओके, सो 8 बुक लक्षात राहिले. पुढचं आहे, हे आता 8 लक्षात ठेवा. पुढचं आहे द प्रिझनर ऑफ भोपाल. हे जे टीम वॉकर, त्या अमेरिकन कंपनीचे ते CEO होते वाटतं तेव्हाचे, त्यांचं हे बुक आहे. सो द प्रिझनर ऑफ भोपाल टीम वॉकरचं बुक हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर द विनर माइंडसेट. आता कोण जास्त जिंकलं आहे,
ऑब्व्हियसली ऑस्ट्रेलिया. सो शेन वॉटसनची ही बायोग्राफी आहे, ॲटोबायोग्राफी, हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर थ्रू द ब्रोकन ग्लास, हे टी.एन. शेषन सांगायची गरज नाही, आता जे इलेक्शन कमिशनचं चाललं आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे टी.एन. शेषन माहिती आहेत सगळे. त्यांनी बुक काढले थ्रू द ब्रोकन ग्लास. सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बुकचं नाव आहे, माहीत पाहिजे. वाय भारत मॅटर्स, हे बुक सगळ्यांना माहिती आहे, एच जयशंकर यांचं बुक आहे, सेकंड बुक आहे त्यांचं आहे. आणि विटनेस, हे साक्षी मलिक यांचं बुक आहे, साक्षी मलिक कुस्तीपट्टू, तिचं हे बुक आहे. सो असे हे 12-13 बुक इम्पॉर्टंट आहेत. आणखीन पण मी खाली काही बुक दिलेत जे तुम्हाला माहीत पाहिजे. एक पुरस्कार जो थोडा मला जुना आहे पण इम्पॉर्टंट वाटला, डॉक्टर मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर ग्लोबल पीस अवॉर्ड नरेंद्र मोदींना मिळाला होता. कुणी दिला होता? बाय असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटीज आणि वॉशिंग्टन ॲडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी. ॲडव्हेंटिस्ट म्हणजे जी ॲडव्हर्टाईजमध्ये आहे ती युनिव्हर्सिटी. ओके. सो डॉक्टर मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर ग्लोबल पीस अवॉर्ड हा नरेंद्र मोदींना मिळाला होता, ही गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. साना फर्स्ट AI न्यूज अँकर बाय इंडिया टुडे ग्रुप यांनी हे केलं होतं. सो साना AI न्यूज अँकर हे तुम्हाला माहीत पाहिजे. नेचर रिस्टोरेशन लॉ फॉर क्लायमेट चेंज अँड बायोडायव्हर्सिटी, हा युरोपियन युनियनने फर्स्ट टाईम एक लॉ आणला नेचर रिस्टोरेशनबद्दल. सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, सो तुम्हाला माहीत पाहिजे. एशियाज फर्स्ट ग्रीन म्युन्सिपल बॉन्ड कुणी लॉन्च केलेत तर माहीत पाहिजे, वडोदरा, गुजरात. सो हा एक फॅक्ट आहे. वन लायनर मी घेतोय जे माझ्याकडनं मिस झालेत ते. सो तो एक इम्पॉर्टंट पाहिजे. फर्स्ट लिगली बाइंडिंग AI ट्रिटी, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कोणी केली आहे? बिटवीन USA, युरोपियन युनियन आणि UK. ओके, ह्या तिघांनी मिळून फर्स्ट लिगली बाइंडिंग AI ट्रिटी केली आहे, हे तुम्हाला माहीत पाहिजे. AI ॲक्ट 2024 फर्स्ट ऑल इन्क्लुझिव्ह लॉ ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हा युरोपियन युनियनने बनवला आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, जो तुम्हाला माहीत पाहिजे. ओके. सो हे जे 3-4 वन लायनर आहेत, हे सगळे वन लायनर खूप इम्पॉर्टंट आहेत. सो थोडं याच्यावर लक्ष द्या. परत एकदा मी सांगतो, साना हे तर माहिती तुम्हाला, मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर पीस अवॉर्ड नरेंद्र मोदी, नेचर रिस्टोरेशन लॉ युरोपियन युनियन, एशियाज फर्स्ट ग्रीन म्युन्सिपल बॉन्ड वडोदरा, गुजरात, फर्स्ट लिगली बाइंडिंग AI ट्रिटी USA, युरोपियन युनियन, UK, ह्या तिघांनी केली. AI ॲक्ट 2024 एक इन्क्लुझिव्ह ॲक्ट बनवला युरोपियन युनियनने टू स्टॉप टॅक्स इव्हेजन यूज ऑफ AI. कोणी केलं आहे? महाराष्ट्र बिकेम द फर्स्ट स्टेट की ज्याने हे असं केलं आहे. सो इंडियामध्ये. सो तुम्हाला हे पण माहीत पाहिजे. आणखीन काही बुक्स 2-3 माझ्याकडनं मिस झाले आहेत, हे जे तुम्हाला माहीत पाहिजे. आंबेडकर लाईफ बाय शशी थरूर, आंबेडकर लाईफ हे बुकचं नाव आहे, शशी थरूर यांचंच हे बुक आहे, हे एक तुम्हाला माहीत पाहिजे. फिअरलेस अ मेमोयर म्हणजे ॲटोबायोग्राफी आहे, मोहिंदर अमरनाथ सगळ्यांना माहिती आहे, वर्ल्ड कप 1983 त्याचे पार्ट होते. थर्ड नेक्सस, हे युवल नोव्हल हेरारी आणि त्यांचं लेटेस्ट बुक आहे. युवल नोव्हल हेरारीबद्दल सांगायला गरज नाही मला, असं बोलतात 21st सेंचुरीमधले वन ऑफ द ग्रेटेस्ट रायटर असं त्यांचं नाव घेतलं जातं. सो नक्की यांचे बुक वाचत जा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बुक आहे. संस्कृतिका 5वा अध्याय, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हे नरेंद्र मोदी यांचं बुक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला माहीत पाहिजे. पुण्यभूषण अवॉर्ड 2025 डॉक्टर विजय केळकर यांना मिळालं आहे, पुण्यभूषण अवॉर्ड 2025. आणि योगा डे सगळ्यांना माहिती कधी साजरा केला जातो, त्याची थीम होती योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ. ओके. सो आय होप की आपण सगळं व्यवस्थित कवर केलं आहे. ओके. आणि जे मिसलेनियस टॉपिक आपल्याकडनं राहिले होते ते सगळे टॉपिक पण आपण घेतलेत, यातनं तुम्हाला नक्कीच फायदा होईल. 28 सप्टेंबरला यातनं खूप सारे प्रश्नांचं तुम्हाला मिळेल. सो रिव्हिजन करा, 1.25 1.5वर बघा, सगळं व्यवस्थित रिवाईज करा, नोट्स एकदा हे करा. शेवटचे 7 दिवस आहेत, या 7 दिवसामध्ये जेवढा अभ्यास इम्पॉर्टंट आहे तेवढाच इम्पॉर्टंट तुमचा माइंडसेट आहे, की तुम्ही कोणत्या माइंडसेटने एक्झामला जातात. आत्ता काही राहिलं असेल, काही झालं असेल, काही सुटलं असेल, डझंट मॅटर. आत्ता फक्त फोकस करा की थोडे PYQ सॉल्व करायचा प्रयत्न करा, रादर दॅन सॉल्विंग द टेस्ट सिरीज. ओके. सो PYQ सॉल्व करा, PYQ फेस करा, त्यांना व्यवस्थित सगळ्या गोष्टी थोडं त्याचं माइंडसेट घ्या. आणि त्यानंतर आपलं करंट अफेअरचं सेशन जास्त मोठं नाही आहे, सो सोपं स्वीट आणि व्यवस्थित ठेवलं होतं. सो हे सरासरी 1-1.25 तासाचं हे सेशन असेल, पार्ट 2. नक्की बघा, कमेंट करा. माझा नंबर किंवा प्रयास एज्युकेशनचा नंबर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सो त्या नंबरवर तुम्ही मेसेज करून सांगू शकता हे सेशन कसं झालं आहे. ओके. कमेंट बॉक्स तर आपला ओपनच असतो, सो तिथं पण तुम्ही नक्की कमेंट देऊन हे करू शकता, बिकॉज दॅट इज व्हॉट आय गेट फ्रॉम ऑल दिस थिंग्स. ओके. सो ते एफर्ट्स केले त्याचा थोडा मग आनंद होतो कमेंट पण. सो थँक्यू सो मच. आय होप की तुम्हाला हे सेशन आवडलं असेल. ऑल द बेस्ट फॉर 28 सप्टेंबर. परत भेटूयात आपण आपल्या प्रयासच्या स्पेशल MPSC बॅचमध्ये.
वन ऑफ दी फेमस बॅच आहे पुण्यामध्ये. ही मेन्सचा स्पेशल फोकस, मेन्सवाल्या मुलांना स्पेशल फोकस देणारी ही बॅच आहे. सो आपण नक्की त्यात भेटूयात आणि ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू वन्स अगेन. सो चलो, गुड बाय, हॅव अ ग्रेट डे.